यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। वंशी विभूषितकरात् नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्ब फलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखात् अरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र थेनान्दतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। आदिनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ प्रभु। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचं अलौकिक चरित्र आणि त्यांचं लोकोत्तर तत्वज्ञान आपल्या विशुद्ध अंतःकरणात धारण करण्यासाठी अंशतः का होईना तसं आचरण करण्यासाठी आपल्या श्रुती माऊलींच्या तत्वज्ञानानं धन्य करण्यासाठी या श्रुतिमंगल कार्यालयात उपस्थित असलेले आजचे विशेष मान्यवर अतिथी, मला पितृतुल्य असलेले आमचे भाऊ विनायकराव कुलकर्णी, अन्य सर्व मान्यवर आणि सर्व श्रीकृष्ण भक्त, ज्ञानेश्वर भक्त, भगिनी, बांधव आणि तरुण वर्ग, कुलकर्णी या आडनावाबद्दल मला जरा विशेष प्रेम आहे. त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये जे पंचप्राण आहेत संतांचे, तत्वज्ञानाचे, ज्ञानोत्तर भक्तीचे, ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम आणि रामदास, त्यातले 3 कुलकर्णीच आहेत. ज्ञानेश्वर महाराज कुलकर्णी, एकनाथ महाराज कुलकर्णी आणि समर्थ रामदास ठोसर पण कुलकर्णीच. ज्ञानेश्वर महाराजांच्या परंपरेमध्ये नाथ सांप्रदायिक अनंत होऊन गेले. ज्यांनी ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला, नाथ संप्रदायाचा अभ्यास केला, ज्ञानेश्वरी मुखोद्गत केली, पण ज्ञानेश्वरी ज्यांना कळली अशी फार थोडी मंडळी महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर झाली. धुंडा महाराज देगलूरकर आपल्याला माहिती आहे, वैकुंठवासी, चातुर्मासात पंढरपूर सोडून कधीही बाहेर पडायचे नाहीत. का तर चातुर्मासभर ज्ञानेश्वरी सांगायचे. 40 वर्ष ज्ञानेश्वरी सांगितली, 40 वर्ष, 4 दशक. आणि पुन्हा वर काय सांगितलं त्यांनी? ज्ञानेश्वरी सांगितली कारण मला कळावी म्हणून. एवढी विनम्रता. ज्ञानेश्वरीचा अन्वयार्थ लावणं खरंच अवघड आहे.
पण ज्यांना ज्ञानेश्वरी कळली आणि त्यांच्या आचरणामध्ये आली, ज्ञानेश्वरीचं मर्म ज्यांना उलगडलं, ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र ज्यांना कळलं, अशी फार थोडी मंडळी महाराष्ट्रात आहेत. आणि त्याच्यापैकी एक आजचे आमचे भाऊ आहेत. तत्वज्ञानाच्या ग्रंथाचा अन्वयार्थ कसा लावावा याचं सखोल चिंतन त्यांनी केलेलं आहे आणि त्यातून त्यांची स्वयंप्रज्ञा निर्माण झाली. अशा एका अतिशय सदाचारी, सत्प्रवृत्त, ज्ञानसंपन्न व्यक्तीच्या हातातून जगद्गुरु तुकाराम महाराजांचं चरित्र आणि त्यांचा भक्तियोग आणि त्याची 5वी आवृत्ती आज प्रकाशित व्हावी, याचा विशेष सात्विक आनंद माझ्या अंतःकरणात तुडुंब भरलेला आहे. मी 2 व्यक्ती अशा पाहिल्या की ज्यांची तपश्चर्या, ज्यांचा अधिकार मोठा असून सुद्धा या समाजाचं ऋण फेडण्यासाठी या दोन्ही मंडळींनी फार मोठा ध्यास धरला नाही, फार मोठी आस मनात धरली नाही. एक माऊली हाच विश्वास. त्यातले एक आमच्या मिरजेचे हरेरामपंत बोडस. त्यांना वेदांत झाला पुरस्कार मिळाला, विद्यापीठाचा सुवर्ण पदक मिळालं आणि सर्व विद्यापीठांनी आणि महाविद्यालयांनी त्यांना आग्रहाचं निमंत्रण दिलेलं होतं त्या कालखंडामध्ये की कसंही करा आमच्याकडे संस्कृत शिकवायला या. तर वडील म्हणाले, अरे आपल्या घराण्याची काही परंपरा आहे, या मातीचं देणं तू काही लागतोस, तेव्हा कशाला हव्यास धरतोस विद्यापीठ आणि महाविद्यालयाचा. त्यावेळेला वडिलांची आज्ञा शिरोधार्य मानन हरेरामपंत गोडसानी मिरजेमध्येच मुक्काम केला. सगळं आयुष्य मिरज हायस्कूलमध्ये शिक्षकी पेशात घालवलं. आपल्याला आश्चर्य वाटेल. कधी अडचण आली तर डेक्कन एज्युकेशन सोसायटीमध्ये त्यांना निमंत्रण असे, शिकवायला या MA च्या विद्यार्थ्यांना, आणि ते येऊन सानंद शिकवत असत. पण सगळा पेशा हा वेदांत झाला, ज्यांनी पारितोषिक मिळवलं त्यांनी शिक्षकी पेशात घालवलं. आणि दुसरे म्हणजे आमचे भाऊ PhD आहेत, ज्ञानेश्वरीवर PhD आहे पुन्हा. आणि इतकं असून आपली सगळी हयात भाऊनी विद्यार्थी घडवण्यात घालवली. नूतन मराठी विद्यालयामध्ये अखंड ज्ञानदान करत राहील. त्यांचा अधिकार विद्यापीठात शिकवायचं, महाविद्यालय. पण ज्ञानेश्वरी वाचलेली असल्यामुळे ते म्हणतात, नका, थांबवा, आता बोलू नका. अमानित्वम अदंभित्वम 13व्या अध्यायामध्ये जी महापुरुषाची लक्षणं सांगितलेली आहेत ना, ज्याला ज्ञान होतं, ज्ञानाच्या खुणा, तो त्याला मान द्यायला लागला की नको नको म्हणतो, थांबवा, माझ्याबद्दल जास्ती बोलू नका. तसं ते मला खुणा करतायत आणि ते योग्य आहे एका दृष्टीनं. पण आपलं पुण्य आपल्या तोंडाने उघड करू नये, पण दुसऱ्याची थोरवीन दुसऱ्याचं पुण्य आनंदाने सांगावं. त्याला काही भाऊ तुम्हाला आक्षेप घेता येणार नाही. आपण गेले काही दिवस संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र आणि त्यांचं लोकोत्तर तत्वज्ञान अभ्यासतो आहोत. काय काय अभ्यास केला जरा आठवूया. म्हणजे काय, थोडी उजळणी केलेली बरी असते, नाहीतर पुढचं पाठ मागचं सपाट असं नको आहे. आपण पहिले 2 दिवस ज्ञानेश्वर महाराजांचं अलौकिक चरित्र पाहिलं. माऊलींचं चरित्र अनेकांनी लिहिलेलं आहे आणि त्यातल्या अलौकिक खुणा अनेकांनी प्रगटी करायचा प्रयत्न केलेला आहे. पण आपल्या एवढं लक्षात आलं असेल की अथपासून इतिपर्यंत अद्भुतच आहे, आश्चर्य वाटण्यासारखंच आहे. वयसेची या गावा न येता बालपणीच सर्वज्ञता असं अलौकिक सामर्थ्य माऊलींच्या ठाई आहे. आणि ते काय आहे तर आपण पाहिलं. माऊलींनीच ज्ञानेश्वरीत उल्लेख केलाय की बहुकल्प आम्ही तप केलं म्हणून निवृत्तीनाथांसारखे सद्गुरू आम्हाला लाभले. बहुकल्प, अरे बापरे. आणि आम्हाला असा गुरु भेटला की लगेच म्हणतात आम्हाला आत्मसाक्षात्कार होऊ दे ना. 2, 4, 5 मिनिटांमध्ये, 4 दिवसामध्ये यांना आत्मानुभव यायला हवा असतो. असं येत नाही कधी. बहुकल्प आम्ही तप केलं असं माऊली म्हणतात. मग त्यांना अथपासून इतिपर्यंत अद्भुतच असलेला असं अलौकिक जन्म लाभला आणि संजीवन समाधी घेऊन त्यावर माऊलींनी कळस चढवला. त्यांचे चमत्कार वेगळे, पण भावार्थ दीपिका
चांगदेव पासष्टी, अमृतानुभव, हे सगळे ग्रंथ म्हणजे चमत्कारच आहेत. कितीही अन्वयार्थ लावा, महासागरात ते कितीही खोल बुडा, अनंत रत्न आपल्याला मिळत राहतील, तरी ते रत्न कधीही संपणार नाही. असे हे सगळे ग्रंथ अलौकिक आहेत. मग माऊलींनी जी भावार्थ दीपिका लिहिली, भगवद्गीतेवर जी टीका लिहिली, त्याचा अर्थ आपण 4 मार्गांच्या माध्यमातून उलगडायचा प्रयत्न केला. एक कर्मयोग, दुसरा राजयोग, तिसरा भक्तियोग आणि चौथा ज्ञानयोग. असे 4 जे मार्ग आपल्याकडे सांगितले, प्रधान मार्ग म्हणून सांगितलेले आहेत, की ज्या माध्यमातून परमात्म्याचा आत्मसाक्षात्कार आपल्याला होतो, मानवी जीवनाचा अंतिम पुरुषार्थ ज्यामुळे आपल्याला प्राप्त होतो, असे 4 मार्ग ते क्रमशः आपण उलगडायचा प्रयत्न केला. मग एवढं झाल्यानंतर आपण थांबलो नाही, आणखीन थोडं तत्वज्ञानामध्ये अवगाहन करायचा प्रयत्न केला आणि तो चांगदेव पासष्टीच्या रूपानं केला. त्याचं थोडक्यात चिंतन आपण केलं. खरं तर त्यातली एक एक ओवी अशी आहे की 10-10 दिवस सुद्धा बोलता येईल, इतकं प्रचंड तत्वज्ञान त्याच्यामध्ये ठासून भरलेलं आहे. मनाला नवल वाटतं की आत्मज्ञानी महापुरुष कसा बोलतो. आणि मग त्याही पुढे जाऊन माऊली ज्या वेळेला अनुभवामृत सांगतात, अमृतानुभव सांगतात, त्यातल्या ओव्या वाचताना मनाच्या सगळ्या सीमारेषा, बुद्धीच्या सगळ्या सीमारेषा थिट्या होऊन जातात. कारण माऊलींनीच सांगितलेलं आहे की इथे तर्क विचार सगळे मागे पळून जातात, सगळे माग पाय काढून घेतात. आणि मग काय होतं, बुद्धीच्या सीमारेषे पलीकडे गेल्यानंतर कुठेतरी सद्गुरूच्या कृपेमुळे आत्मज्ञानाचा स्पर्श आपल्याला होतो. अर्जुना, तया नाव ज्ञान येर प्रपंचू हे विज्ञान, तेथ सत्य बुद्धी हे अज्ञान हेही जाण. अज्ञान, विज्ञान आणि ज्ञान याच्या व्याख्या माऊलींनी स्पष्ट केलेल्या आहे की ज्या वेळेला आपण तर्क, कार्यकारण भाव, आपली बुद्धी या सगळ्याच्या अतीत होतो आणि तपश्चर्येच्या द्वारे अलौकिक साक्षात्कार प्राप्त करून घेतो आणि एकात्मतेचा अनुभव घेतो, त्यावेळेला त्याला ज्ञान म्हणायचं. तो परमात्म्याचा खरा आत्मसाक्षात्कार आहे. आपल्याला पंचेंद्रियांना जे अनुभवाला येतं ते सगळं विश्व येर प्रपंचू हे विज्ञान, हा सगळा प्रपंच, हे सगळं विश्व म्हणजे विज्ञान आहे. तेच सत्य बुद्धी आणि ते खरं आहे असं मानणं म्हणजे अज्ञान आहे, हेही जाणं. असं माऊलींनी अगदी थोडक्यात एका ओवीमध्ये सगळं रहस्य परमार्थाचं उलगडून दाखव. आता ज्या वेळेला चांगदेव पासष्टी लिहिली गेली, त्यावेळेला हे निवृत्तीनाथांनी माझ्या सद्गुरूंनी तुला परिपुष्ट होण्यासाठी खाद्य दिले, ते सेवन कर, आत्मज्ञान जागव, ब्रह्मविद्या ही सेवन कर, कृतार्थ होऊन जा, असं माऊलींनी त्याला म्हटलेलं आहे. श्रेय पुन्हा आपल्या सद्गुरूलाच दिलेलं आहे. मोठं विलक्षण सुंदर आहे. चांगदेव काय आणि ज्ञानदेव काय, दोघांच्या नावात देव आहे बरं का. खरं गंमत आहे. पण माऊलींची उंची इतकी अलौकिक आहे की शेवटी पण कौतुकाने त्यांनी म्हटलेलं आहे की जरी आपली भेटी झाली, गाठी झाली, तरी आपली भेटगाठ होणारच नाही. म्हणजे काय, चमत्कारच आहे. चमत्कार असा आहे की ज्या वेळेला तुला ब्रह्मविद्या प्राप्त होईल, आत्मज्ञान मिळेल, आत्मविद्या मिळेल, राजविद्या तुला प्राप्त होईल, त्यावेळेला तुझं माझं अद्वैतच प्रस्थापित होईल. समोरासमोर स्वच्छ निर्मळ 2 आरसे ठेवावेत, मग कुणी कुणाला पाहायचं, कोण कुणाला पाहणार. तसं एकदा आत्मविद्येनं आपलं अद्वैत झालं की कोण कोणाला भेटणार. अर्जुनाने नाहीतर प्रश्न विचारलेला होताच की हे कोण एवढं कोणाला देतं. त्यावेळेला भगवंत हसले आणि म्हणाले, वेड्या, अद्वैतात कोण कोणाला काय देतं. मोठं सुंदर सांगितले भगवंतानी. तसंच चांगदेवाला स्वतः माऊली सांगते, भेटीगाठी झाली तरी भेटीगाठी नाहीच, अद्वैतच आहे तिथे. आणि म्हणून माझ्या मनात उल्हास दाटून आलेला आहे तुला भेटायचा. तरी हे भेटणं कसं आहे, हे भेटणं म्हणजे अद्वैताचं भेटणं आहे, एकमेकात तद्रूप होऊन जाणं आहे, मिसळून जाणं आहे. हा बोध चांगदेवांना झाला आणि चांगदेव एका दृष्टीने कृतार्थ झाले. पुढे मुक्ताईचा अनुग्रह लाभला आपण पाहिलं. आणि सोपान काकांच्या समाधीनंतर 2 महिन्यांनी म्हणजे माघवद्य त्रयोदशीला या महात्म्यानं पुणतांब्याला समाधी घेतली. मुक्ताईनं म्हणे 1400 वर्षाच्या आपल्या पुत्राला पोटाशी धरलं आणि मुक्ताईच्या डोळ्यातून घळघळा गंगा यमुना वाहिल्या. गुरु 14 वर्षांची आणि शिष्य 1400 वर्षांचा.
असं अद्भुत ना कोणी ऐकले, कोणी पाहिले. पुन्हा असं होईल, नियतीनं काळाच्या उदरामध्ये ईश्वराच्या कृपेनं जर काही लिहून ठेवलं असेल तरच कळेल, अन्यथा नाही. भावार्थ दीपिका जशी अलौकिक, चांगदेव 65 जशी अलौकिक, तसं निवृत्तीनाथांच्या आज्ञेनं ज्ञानेश्वर माऊलींनी अनुभवामृत लिहिलं. कोणी त्याला अमृतानुभव म्हणतात. अगोदर अनुभव, मग तो अमृतात पालटतो. का अगोदर अमृताचा अनुभव नंतर अनुभव हा आपला साक्षात्कारात पालटतो, असे वादंग पंडित घालत बसतात. आपण फक्त सेवन करावं बस. 2 माणसं म्हणे आंब्याच्या बागेमध्ये गेली. एक जण झाडं मोजत बसला, किती आम्रवृक्ष आहेत. एका जणाने 2 फळं काढली पिकलेली आणि खाऊन टाकली. रामकृष्ण परमहंस म्हणायचे, शहाणा कोण, झाडं मोजणारा का आंब्याचं सेवन करणारा? तसं परमार्थाचं फल ज्यांनी सेवन केलं, अमृत स्वरूप, तो एका दृष्टीनं कृतार्थ झाला. पण विद्वानांचं आणि पंडितांचं मत असं आहे की या ग्रंथाचं नाव अनुभवामृत आहे. चांगदेव 65 मध्ये केवळ 65 ओव्या आहेत, फार त्याचा विस्तार नाही आहे. ज्ञानेश्वरीमध्ये भावार्थ दीपिकेमध्ये 9,009 सहस्त्र ओव्या आहेत. आणि इथे मात्र कौतुक असं केले, माऊलींनी 10 विभाग आहेत अनुभवामृताच, आणि 10 प्रकरणामध्ये अनुभवामृत मांडलेलं आहे. त्याची उंची इतकी अलौकिक आहे की त्याचा कितीही अन्वय अर्थ लावायचा म्हटलं तरी शेवटी अपूर्णताच जाणवते. याचं कारण असं आहे की हा अनुभव आहे, हा शब्दात सांगता येत नाही. मग आपण शब्दात का सांगतो की निदान त्याची दिशा आपल्याला कळावी. समजा आपण शब्द मौनच करून टाकले असते आणि शब्दात सांगितले नसते, माऊलींनी त्याचा बरोबर उलगडा भावार्थ दीपिकेच्या 13व्या अध्यायामध्ये केलाय. आणि माऊली असं म्हणते की अद्वैत समजावून घ्यायला द्वैतातलीच उदाहरणं द्यावी लागतात. काय गंमत आहे पहा, अद्वैत समजायला द्वैताचीच उदाहरणं द्यावी लागतात. ही जर दिली नाहीत तर माऊलींनी फार सुंदर म्हटले पुढे, गुरु शिष्य परंपराच खंडित होईल. तेव्हा गुरु शिष्य परंपरा, सद्गुरु सच्छिष्य परंपरा चालू राहायची असेल तर द्वैतातली उदाहरणं देऊन माणसाला कळतील, त्याच्या पंचेंद्रियाला अनुभवाला येतील, अशीच उदाहरणं द्यावी लागतात. आणि मग दिशा स्पष्ट करावी लागते. या मार्गाने गेलास तर कृतार्थ होशील. हा अनुभव आहे, हा अमृताचा अनुभव आहे, हा स्वरूप ज्ञानाचा अनुभव आहे, नुसतं सुद्धा ज्ञान नाही. माऊलींनी त्याचा इतका सुंदर उलगडा अनुभवामृत मध्ये करून टाकलेला आहे, मन आश्चर्याने स्तिमित होऊन जातं. म्हणून इथे जे आहे ते स्वरूपाचं ज्ञान आहे. कारण शेवटी स्वरूपाचं नित्य अनुसंधान याच्यामध्येच सगळं आहे. कोणत्याही प्रकारे पाहिलं तरी सगळ्याचा उलगडा स्वरूपाच्या ज्ञानाचा आहे, स्वरूपाच्या अनुसंधानाचा आहे. तो ज्याला जमला, तो ज्याला उलगडला, तो कृतार्थ झाला. अनुभवामृताचा प्रारंभ करताना माऊलींनी 5 श्लोक लिहिले. ते 5 श्लोक चातुर्मास्यभर सांगता येतील, इतकं त्याच्यामध्ये तत्वज्ञान ठासून भरलेलं आहे. त्यात पहिल्या श्लोकामध्ये आपल्या सद्गुरूला माऊलींनी वंदन केले. ज्या सद्गुरूच्या कृपेमुळे मला अलौकिक ही विद्या प्राप्त झाली, जिला नाथ संप्रदायामध्ये शांकरी विद्या म्हणतात, त्या शांकरी विद्येचं स्वरूप माऊलींनी 2ऱ्या श्लोकामध्ये उलगडलं. 3ऱ्या आणि 4थ्या श्लोकामध्ये प्रकृती पुरुष शिवशक्तीचं द्वंद्व, पण एकच असं म्हणजे परमात्म स्वरूप कसं आहे तेही सांगितलेलं आहे. आणि शेवटी ओम नमः शिवाय म्हणून त्या शंकराला मनोमन वंदन करून जो परमात्म स्वरूप आहे त्या परमात्म्याचं, त्या सद्वस्तूचं सत्स्वरूप हे माऊलींनी उलगडलेलं आहे. असे पहिले 5 श्लोक त्या अनुभवामृताच्या प्रारंभी आलेले आहेत. आता ज्या वेळेला आपल्या सद्गुरूला माऊली वंदन करते, काय काय म्हटले त्याला, यद अक्षरम, माझा सद्गुरू कसा आहे, तो अक्षर आहे. आपण सगळे क्षर आहोत, तो अक्षर आहे. म्हणजे काय, क्षेत्र क्षेत्रज्ञ योग सांगितलाय ना 13व्या अध्यायामध्ये. तो कसा आहे तर क्षेत्र हे पडणारच असतं, म्हणजे देह पडणारा असतो. त्यातला जो क्षेत्रज्ञ आहे, जो शुद्ध बुद्ध असा कोण आहे, शुद्धात्मा आहे, तो कशालाही लिप्त होत नाही. किंबहुना तो आणि परमात्मा याच्यामध्ये अभेदच आहे, अद्वैतच आहे.
हे माऊली ना पुन्हा पुन्हा सांगायचंय. मग इथे ते म्हणतात क्षर आणि अक्षर, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ. माझा सद्गुरु हा अक्षर आहे, त्याला क्षर नाहीये. पुन्हा त्याला दुसरं विशेषण वापरलेलं आहे, अक्षरम पहिलं, दुसरं अनाख्येयम. कोणत्याही शब्दामध्ये ज्याचं वर्णन करता येत नाही असा तो माझा सद्गुरु आहे. कोणतीही जी वस्तू असते, आपण पाहिलं की युष्मत प्रत्यय ज्याला लागतो, अशी कोणतीही वस्तू असली, इदम दाखवायची वस्तू, की तिचं वर्णन करता येतं. मांजर म्हटलं की डोळे अगदी विशेष प्रकारचे घारे, अंग 4 पाय आहेत, भरपूर केस असलेले शेपूट आहे, पुढे मिशा आहेत थोड्याशा, अंगावर केस आहेत. लहान मुलाला सुद्धा आपण ज्या वेळेला दाखवतो, ती बघ हम्मा, ती बघ हम्मा, असं 15, 20, 50 वेळेला दाखवली हम्मा, कि मग हळूहळू ती संकल्पना लहान मुलाच्या डोक्यात बसत जाते. ही हम्मा बर का, काळ्या रंगाची आहेत, मोठी शिंग आहे, फताड तोंड आहे, चांगली मोठीच्या मोठी आहे, शेपूट आहे, असं मग त्या लहान मुलाच्या डोक्यामध्ये ते बसत जातं. म्हणजे ती संकल्पना स्पष्ट होत जाते. भौतिकतेमधली प्रत्येक वस्तू जिला नाम रूप आहे तिचं वर्णन करता येतं, सद्वस्तूचं वर्णन करता येत नाही. माझा गुरु अनाख्येयम काय माऊली सांगते, कारण तो परमार्थ स्वरूप आहे, तो परमात्म स्वरूप आहे. किंबहुना शिव आणि निवृत्ती याच्यामध्ये भेद नाही. जो शिव, जो परमात्मा अनादि अनंत असा आहे, आणि जो निर्गुण निराकार आहे तसाच माझा सद्गुरु आहे. म्हणून तो अनाख्येयम, त्याचं वर्णन शब्दामध्ये करता येणार नाही. ज्याला नाम रूप आहे त्याचं वर्णन करतो. या देहाला नाव आहे, शंकर वासुदेव अभ्यंकर नाम झालं, विशिष्ट प्रकारचं रूप आहे आणि ते इतरांच्या पासून भिन्न आहे. नाम आहे, रूप आहे, म्हणून अभ्यंकरांचं वर्णन करता येतं. ज्याला नामच नाही आणि ज्याला रूपच नाही त्याचं वर्णन कसं करणार. म्हणून तो अनाख्येयम जनतेच्या कृपेसाठी, अनंत लोकांच्या उद्धारासाठी निवृत्तीनाथ शंभू शंकर त्यांनी अंशावतार घेतला. जसं नामदेव महाराजांनी म्हणून ठेवलेलं आहे ना, की अनेक संत झाले, पुढेही भविष्य बोलले, पण निवृत्ती ज्ञानदेवे सोडविले अपार जीवजंतू, त्याची सर कुणालाही येणार नाही, असं नामदेव महाराजांनी वर्णन करून ठेवलंय. आणि ते सर्वार्थाने सत्य आहे. मग आता हा परमात्म स्वरूप जर असेल, निर्गुण निराकार असेल, तर तो अनाख्येयमच असणार. म्हणजे त्याचं वर्णन शब्दामध्ये करता येणार नाही. वस्तुतः आपण ज्या परमात्म्याचं वर्णन, तो निर्गुण आहे, निराकार आहे असं करतो, ते आपल्या समाधानासाठी करतो. खरं तर तो साकारी नाही आणि तो निराकारी नाही, तो सगुणी नाही आणि तो निर्गुणी नाही. फक्त आपल्याला या सृष्टीमध्ये साकारता कळते, सगुणता कळते, म्हणून त्याच्या बरोबर विरुद्ध निराकार आणि निर्गुण म्हणून आपण त्या परमात्म्याचं वर्णन करतो. अन्यथा तो साकारी नाही, निराकारी नाही, त्याच्याही अतीत आहे. म्हणून तो अनाख्येयम, त्याचं वर्णन शब्दामध्ये करता येणार नाही. आता तो कसा आहे, तर तो आनंद स्वरूप आहे असं म्हटले, ब्रह्मानंद स्वरूप आहे. आनंदम पहिलं अक्षरम, दुसरं अनाख्येयम, तिसरं आनंदम. हा माझा सद्गुरु आनंद स्वरूप आहे. म्हणजे काय, म्हणजे न लिंपता सुख दुःख, असा चांगदेव 65 मध्ये ज्याचा उल्लेख आलेला आहे त्याचाच विस्तार इथे असं गृहीत धरायला. म्हणजे सुख आणि दुःखाच्या, लौकिक सुख दुःखाच्या हा पल्याळ आहे. आपल्याकडे तैत्तिरीय उपनिषदामध्ये ब्रह्मानंद कशाला म्हणायचं त्याचं वर्णन आलेलं आहे. त्यात असं म्हटलेलं आहे की माणसाला पृथ्वीचं राज्य प्राप्त झालं, त्याच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या, त्रिभुवनातली सगळी संपत्ती त्याला मिळाली, जगातली सगळ्यात रूप संपन्न पत्नी त्याला प्राप्त झाली, की त्याला जो आनंद होतो त्याला काय म्हणायचं, त्याला मनुष्यानंद म्हणतात. मनुष्यानंद. पण आमच्या धर्मशास्त्रांनी असं सांगितले, हे सगळं मिळून सुद्धा म्हणे त्याचं समाधान होत नाही. अरे बापरे, त्रिभुवनाची संपत्ती, पृथ्वीचं राज्य, अत्यंत लावण्यवती पत्नी, असं मिळून सुद्धा माणसाला तृप्तता नाही. पण तैत्तिरीय उपनिषद म्हणते हे सगळं प्राप्त झालं म्हणजे एक मनुष्य आनंद. याला 100 गुणायचं, याच्या 100 पट आनंद असतो. त्याला काय म्हणायचं, त्याला गंधर्वानंद म्हणायचं. त्याला आणखीन 100 पटीनं गुणलं की मग काय येतो, मनुष्य गंधर्वानंद येतो. मग त्याला आणखीन 100 पटीनं गुणल्यानंतर काय येतो, तो देवानंद.
षष्ठी तत्पुरुष करावाय बरं, देवाचा आनंद बरं का 100 पट. मग त्याच्या आणखीन 100 पट काय, तर तो कर्मदेवा आनंद. त्याच्या आणखीन 100 पट काय, असा गुणाकार करत नेलाय. मग त्याच्या 100 पट प्रजापतीचा, त्याच्या अगोदर ब्रह्माचा आनंद, त्याच्या 100 पट प्रजापतीचा आनंद, त्याच्या अगोदर इंद्राचा येऊन गेलाय, त्याच्या आणखीन आनंदपट. तो खरा त्या परमात्म्याचा आनंद, त्यालाच ब्रह्मानंद असं म्हणतात. माऊली ज्या वेळेला म्हणते की माझा सद्गुरु हा आनंद स्वरूप आहे, तर तो असा ब्रह्मानंद स्वरूप आहे. आणि म्हणून तो अनाख्येयम आहे. बरं तो कसा आहे आता, अजम. अज याचा अर्थ जो कधी जन्मलाच नाही. अज, ज म्हणजे जन्मणे, अ म्हणजे नाही, जो कधी जन्मलाच नाही, म्हणून तो कसा आहे, तो अनादि आहे. त्याला जन्मच नाही म्हणून तो अनादि. आम्हाला जन्म असतो म्हणून आपल्याला आदि आहे आणि अंत आहे. जो अनादि आहे तो अनंत आहे, त्याला प्रारंभही नाही आणि शेवटही नाही, म्हणून तो अजम, तो अजय, अनादि आहे. आणि पुढे कसा सांगितला, अव्ययम. व्यय आणि अव्यय, ज्याचा नाश होत नाही, ज्याचा व्यय होत नाही, ज्याची शक्ती कधी नाश पावत नाही. व्यय म्हणजे खर्च केला असं आपण म्हणतो ना. ज्याची परमात्म स्वरूप अलौकिक शक्ती कधीही खर्च होत नाही आणि ज्याचा ऱ्हास होत नाही, ज्याचा क्षय होत नाही, तो अव्यय, म्हणून तो अनंत आहे. माझा सद्गुरु कसा आहे, श्रीमन निवृत्तीनाथ असं वर्णन केलेलं आहे. निवृत्तीनाथ येथी. आणि तो कसा आहे पुन्हा, तर मी त्याचा आश्रय करतो असं माऊलींनी म्हटलेलं आहे. कारण तो स्वतः अक्षर आहे, अनाख्येय आहे, तो आनंद स्वरूप आहे, तो अजय आहे आणि तो अव्यय आहे. म्हणून मी त्याचा आश्रय करतो. आश्रय करतो याचा अर्थ मी त्याच्याशी तद्रूप पावतो. आम्हा दोघांचं सद्गुरु शिष्याचं काय आहे, तर अद्वैत आहे. खर तर निर्द्वंद्वावस्था हा चांगला शब्द आहे ना. जास्ती निर्द्वंद्व होणं हे अधिक चांगलं आहे. गीतेचं सार जर काढायचं झालं, भगवंतांनी अनेक ठिकाणी अर्जुनाला हेच सांगितले, निर्द्वंद्व हो, निर्द्वंद्व हो. मला वाटतं अद्वैतापेक्षा निर्द्वंद्व हा शब्द जास्ती चांगला आहे. माऊलींनी सुद्धा त्याचा उपयोग केलाय. पण गीतेमध्ये भगवंतांनी अनंत वेळेला सांगितलंय, अर्जुना तू निर्द्वंद्व हो. या सगळ्या द्वंद्वाच्या अतीत झालास की परमात्म स्वरूपामध्ये मिसळून जाशील, हा भावार्थ. आता माऊली म्हणते, असा माझा अलौकिक सद्गुरु, त्यांनी मला काय प्राप्त झालं या सद्गुरूच्या कृपेमुळे, तर मला शांकरी विद्या प्राप्त झाली. शंकर व्युत्पत्ती शास्त्राच्या दृष्टीने शम करोति इति शंकरः. जो विश्व कल्याण करतो तो शंकर, जो कल्याण करतो तो शंकर. अर्थात शांकरी विद्या ही जगाचं कल्याण करण्यासाठी निर्माण झाली आहे. ती प्रत्यक्ष शंभू शंकरापासून निर्माण झाली. मग त्या शंभू शंकरांनी क्षीरसागराच्या परिसरामध्ये पार्वतीच्या कानात सांगितली. सुदैवानं का दुर्दैवानं, पण सुदैवानच लोकांच्या पर्यंत ती यावी म्हणून एका माशानं ऐकली आणि शिवाची कृपा होऊन तो मत्स्येंद्रनाथ झाला. मत्स्येंद्रनाथानं चौरंगीला पूर्ण केलं आणि त्याला ती विद्या दिली. आणि पुढे जाऊन गोरक्षनाथाला ती विद्या प्रदान केली, ज्यांचा अनुग्रह त्र्यंबक पंतांना झाला, म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींचे पणजोबा. आणि पुढे त्या गोरक्षनाथांनी ही विद्या गहिनीनाथांना दिली. गहिनीनाथांचा कृपा प्रसाद ज्ञानेश्वर महाराजांच्या आजोबांना म्हणजे गोविंद पंतांना मिळाला. आणि त्या गहिनीनाथांनी या गोविंद पंतांच्या पणतीवला म्हणजे निवृत्तीनाथांना हे सगळं रहस्य प्रगट करून देऊन टाकलं. आणि निवृत्तीनाथांच्याकडून ते ज्ञानेश्वर महाराजांच्याकडे म्हणजे माऊलींच्याकडे आलं. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मुख्यतयाचा शिष्य कोण, मत्स्येंद्रतयाचा मुख्य शिष्य. मत्स्येंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वोळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवा सार चोजविले. अशी परंपरा आहे. म्हणून ही शांकरी विद्या अशा परंपरेनं नाथ संप्रदायाने माऊलींच्या पर्यंत आणून सोडली. ती मी सेवन करून कृतार्थ झालो, कारण ती साक्षात अमृताची धार आहे असं माऊली म्हणते. आता पुढल्या 2 श्लोकामध्ये शिवशक्तीचं जे द्वंद्व आहे ते माऊलींनी उलगडून दाखवले. आणि शेवटच्या याच्यात हा शिव म्हणजेच परमात्मा आहे असं म्हणून त्याला सादर वंदन केलेलं आहे. एवढं माऊलींनी सांगितल्यानंतर आता माऊली थोडी पुढे जाते आणि अनुभवामृताला प्रारंभ करते. यातलं जे पहिलं प्रकरण आहे ते शिवशक्ती समावेशन असं आहे. शिवशक्ती समावेशन.
आणि त्याचा प्रारंभच इतका सुंदर केलेला आहे ज्ञानेश्वर महाराजांनी. ऐशी ये निरुपाधिके, शिवशक्ती निरुपाधिक आहे तसं म्हणताय. जगाची जी आहे जनके, त्यांना मी काय केलं, ही मुळीके आहेत ना, म्हणून या देवोदेवीला मी वंदन केलं, असं पहिल्या ओवीमध्ये अनुभवामृताच्या ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे. आता ही भाषाही कळायला अवघड आहे, पचवायला त्याहून अवघड आहे, कारण त्या प्रत्येक शब्दामध्ये तत्वज्ञान ठासून भरलेलं आहे. पण आपण भावार्थ काढूया, जितका सोपा करता येईल तेवढा समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. आता माऊली असं म्हणते, ज्यांना मी अगोदर 3ऱ्या 4थ्या श्लोकामध्ये आणि 5व्या श्लोकामध्ये वंदन केलेलं आहे, कारण एकाच परमात्म्याची ही 2 रूप आहेत. पण ही कशी आहेत, निरुपाधिक आहेत, यांना उपाधी नाही. आपल्याला उपाधी अनंत असतात. पहिली मोठी उपाधी आपली कोणती, तर प्रपंच. मग प्रपंचातले षड्रिपू, आणि ज्या ताप दुःखाचं आपण काल वर्णन केलं, ती स्थावर जंगम सगळी मालमत्ता ही उपाधी रूपानं आपल्या मागच लागलेले असते. आता आपल्याला आश्चर्य वाटेल की आम्ही तर एवढा छोटा प्रपंच करतो, आणि तो शिव शक्तीसह एवढं प्रचंड विश्व निर्माण करतो, ब्रह्मांड निर्माण करतो, मग त्याला ती उपाधी नाही का? नाही. माऊलींनी बरोबर सांगून ठेवले भावार्थ दीपिकेमध्ये, मी खरं तर हे सगळं निर्माण करतो, पण मी करता असून अकर्ता आहे, हे ज्याला कळलं तो सुटला गा. आहा, काय सुंदर सांगून ठेवलं. मी करता आहे, पण मी करता असून अकर्ता आहे, हे ज्या महानुभावाला कळलं तो सुटला, म्हणजे जन्म मृत्यूच्या सगळ्या साखळीतून सुटला आणि मलाच येऊन मिळाला. ज्याला आपण संसार संसार म्हणतो तो जन्म मृत्यू स्वरूप असतो. अनंत उपाधी आपल्या मागे लागलेली असतात. आता प्रश्न आता आपण जो निर्माण केला, निरुपाधिके. एक वेळ आपण असं म्हणू की शिवाला उपाधी नाही, पण शिवाची जी शक्ती आहे ती माया स्वरूप आहे ना. जिथे त्रिगुणांची साम्यावस्था आहे तिथे ती माया आहे मूळ, आणि मग साम्यावस्था ढळली रे ढळली की ती त्रिगुणात्मक होते, तिलाच आपण प्रकृती म्हणतो. सत्व रजतम अशा 3 प्रकारच्या त्या त्रिगुणांमुळे तिला प्रकृती असं नाव पडलं. त्रिगुणात्मक ही प्रकृती आहे. मग शिव हा उपाधी नसलेला आम्हाला मान्य आहे, तो निरुपाधिक आहे. पण तुम्ही या प्रकृतीला सुद्धा कसं म्हणता, पुरुष प्रकृती द्वंद्व जर घेतलं तर ही प्रकृती सुद्धा निरुपाधिक कशी म्हणता, असा प्रश्न काही जण उपस्थित करतील, आणि तो सर्वार्थाने योग्य आहे. माऊली त्याचं उत्तर देताना असं सांगते की शिवाचा हा सगळा जर खेळ असला तर त्यांनी निर्माण केलेली जी शक्ती आहे ती कशी आहे, हे सगळं विश्वाचा खेळ मांडलेला आहे उपभोगासाठी. द्वैत मध्ये आल्याशिवाय उपभोग घेताच येत नाही. अद्वैत झाल्यावर कुणी कुणाचा आस्वाद घ्यायचा, घेताच येणार नाही. इथे शंकराचार्यांच्या मायावादापेक्षा माऊलींनी मांडलेली प्रकृती थोडी वेगळी वाटते. वेगळं सांगितले थोडस. हे सगळं मिथ्या म्हटलेलं नाही आहे, हे वैभवासहित शक्तीसहित या शिवानी मांडलेलं आहे. आणि कसं आहे ते, सागरावरची लाट असावी आणि पुन्हा सागरामध्ये मिसळून जावी. अग्नीचा एखादा कण असावा आणि पुन्हा तो अग्नीमध्ये मिसळून जावा. सोन्याचा अलंकार झालेला असावा आणि तो अलंकार पुन्हा सोन्याच्या लगडीत मिसळून जावा. असं कौतुक शिवानी शक्तीच्या साह्यानं चिद्विलासवाद ज्याला माऊली म्हणते, असं सगळं सृष्टीच्या रूपाने मांडलेलं आहे. आणि म्हणून प्रकृती ही सुद्धा निरुपाधिकच आहे. आता यातलं कौतुक आपल्या लक्षात आलं असेल की ब्रह्मांडाची एवढी सुंदर रचना केली आणि आमच्या संतांनी त्याचा अनुभव घेतला, त्याच्या पल्याड असलेल्या चैतन्य परमात्मा त्याचाही अनुभव घेतला, आणि शेवटी म्हणाले आम्हाला मोक्ष नको का. माऊली म्हणते शिवशक्तीचा इतका सुंदर मांडलेला हा जो खेळ आहे ना, त्या खेळाचा ज्ञानोत्तर भक्तीच्या माध्यमातून अनुभव सगळ्या संतांना घ्यायचा आहे. म्हणून मुक्ती नकोच म्हणतात. मोक्षपदे तुच्छ केली या कारणे. एक मोक्षपद नाही, अनंत मोक्षपद असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय सामर्थ्य हो. मोक्षपदे तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी, विटे ऐसे सुख नोहे भक्तिरस पुढती पुढती आस सेवावे हे. पण हे मोक्ष प्राप्त झाल्यानंतर आहे बरं का. काही अगोदर म्हणजे मोक्ष प्राप्तीच्या अगोदरच मोक्षाला लाथा मारायला निघतात. ते फार दादांत असत्य आहे आणि भ्रम आहे असं कोणाच्या मनात येत असेल तर
अगोदर मुक्ती मिळवावी, मोक्ष प्राप्त करावा, आणि मग त्याला म्हणावं जरा बाजूला थांब, आम्हाला ज्ञानोत्तर भक्ती आचरायची आहे. आमच्या सगळ्या संतांनी ती आचरलेली आहे. या सगळ्या सृष्टीची, ब्रह्मांडाची शिवशक्ती ही जनक आहेत, माता पिता आहेत. माऊली आम्हाला सांगते ही मूळिके आहेत. या सगळ्याच मूळ कोण असेल? शिवशक्तीच आहेत. आणि म्हणून मी काय करतो, यांना प्रथम देवोदेवीला, या शिवशक्तीला मी साष्टांग प्रणिपात करतो. मी या अलौकिक सामर्थ्याला, या परमात्म्याच्या पुन्हा पुन्हा वंदन करतो. बरं, आता हे कसे आहेत? माऊली म्हणते एकाच परमात्म्याची ही प्रगट झालेली 2 रूप आहेत. त्यातला एक आहे प्रियकर, दुसरी आहे प्राणेश्वरी. म्हणजे अलीकडे तरुण तरुणीला लिहितात ना पत्रात, ती प्राणेश्वरी नव्हे. या प्राणेश्वरीला फार मोठा विलक्षण अर्थ आहे. अनंत ब्रह्मांड व्यापून पुन्हा उरणारी, जी सत ही नाही, जी असत ही नाही, जी सदसत ही नाही, जी अनिर्वचनीय आहे, अशी ती अलौकिक शक्ती आहे. म्हणून इथे एकच परमात्मा 2 अंगांनी स्वतःला पाहतो. अर्धनारी नटेश्वर त्यालाच म्हणतात बरं का. म्हणजे 2 शकल आहेत, पण ती दोन्ही शकल एकत्र आली की सकल होतं. त्याला सकल म्हणतो आपण. 2 शकल जोडली रे जोडली की त्याचं सकल झालं. तेव्हा प्रियकर आहे आणि प्राणेश्वरी आहे, ते सकल झाले की एकच परमात्मा प्रत्ययाला येतो. पण माऊलींनी कौतुक असं केलंय, ते म्हणतात हे कसे आहेत दोघं? एक एका ते गिळती. अरे बापरे, परस्पराला गिळतात आणि पुन्हा ओकून टाकतात. म्हणजे काय? फारच अवघड आहे ना. पण माऊलींनी ते सोपंही करून दाखवले. एक एकाला गिळतात, याचा अर्थ मोठा सुंदर आहे. काल आपण पाहिलं, प्रगटे तव तव लपे. प्रगट झाला की लपून जातो. कोण प्रगट होतं, कोण लपतं? आपण पाहिलं की परमात्म्याचा साक्षात्कार झाला की विश्वाचा आभास गेला, संपलं, खलास. प्रकृती गेली, मूळ माया गेली, सगळं नाहीसं झालं. इथे तसंच आहे. ज्या वेळेला एक दुसऱ्याला गिळतो त्यावेळेला एक प्रगट होतो आणि दुसऱ्याचं तिरोधान होतं. तिरोधान म्हणजे तो आच्छादला जातो, तो दिसेनासा होतो. एक एका ते गिळते. म्हणजे शिवशक्तीला ज्या वेळेला गिळतो त्यावेळेला शिव म्हणजे केवळ परमात्मा आत्मसाक्षात्काराच्या माध्यमातून प्रत्ययाला येतो. आणि ज्या वेळेला शक्ती म्हणजे शिवशक्तीच्या माध्यमातून ब्रह्मांडाचा पसारा मांडून टाकते, आणि हे ब्रह्मांड ही विश्व ज्या वेळेला प्रत्ययाला येतात त्यावेळेला परमात्म्याचं, शिवाचं दर्शन होत नाही. पहा, लक्षात येते का आपल्या? मग जिथे स्थल आहे, काल आहे आणि कार्यकारण भाव आहे, अशा त्रिमितीमध्ये आपण सगळे सापडलेलो आहोत. खालून त्याच्या वर पाहिलं तर ब्रह्मांड ओलांडून पलीकडे परमात्मा आहे, आणि वरून या त्रिमितीतून खाली पाहिलं तर विश्व आहे. पुन्हा सांगतो, जरा सावधान ऐक. स्थल, काल, कार्यकारण भाव या त्रिमितीमध्ये सर्व प्राणी मात्र गुंतलेले आहे. चौथी जर मिती आपल्याला सापडली तपश्चर्येतून, तर आपल्याला सगळ्याचा अनुभव घेता येईल. भूतकाळातलं भविष्यातलं सगळं पाहायला मिळेल आपल्याला. पण आपण त्रिमितीच्या पलीकडे जाऊ शकत नाही. परमात्म स्वरूपानं या त्रिमितीतून खाली पाहिलं की विश्व दिसतं, आणि विश्वातून खाली त्रिमिती ओलांडून पल्याड झाला, तपश्चर्येच्या माध्यमातून जाता येतं, त्याला परमात्म्याचा अनुभव येतो. ज्या वेळेला हे परस्परांना गिळतात त्यावेळेला एक प्रगट होतो आणि दुसऱ्याचं तिरोधान होतं. हा भावार्थ. आता एक प्रगट झाला आणि एक झाकला गेला तर दोघांना चैनच पडत नाही. मग काय करतात? ज्यानी ज्याला गिळलेलं आहे त्याला तो ओकून टाकतो. म्हणजे काय करतो? तो म्हणतो परमात्मा ही प्रगट व्हावा आणि प्रकृती ही प्रगट व्हावी. शिवशक्तीचं द्वंद्व अनुभवाला यावं. का? अद्वैतामध्ये हा अनुभवच घेता येत नाही. म्हणून विलास आपल्याला, शिवशक्तीचा विलास जर कुठे पाहायचा असेल तर तो द्वैतामध्येच पाहावं लागतं. पण ज्यांनी मुक्ती प्राप्त केली, मोक्ष मिळवला, त्याला हे प्राप्त करता येणं शक्य आहे. कसं? माऊलींनी सांगितलेलं आहे की अद्वैत प्राप्त झालं तरी अद्वैतामध्ये सुद्धा भक्ती आहे बरं का. कारण ज्याला आत्मज्ञान झालं तो काय करतो? स्वतःकडे सेवक भाव घेतो आणि पांडुरंगाला किंवा आपल्या आराध्य दैवताला सेव्य करतो, आणि त्या अद्वैतामध्येच द्वैत मांडतो आणि विलासाचा खेळ मांडतो.
त्या पांडुरंगाचं पूजन करतो. पण हे पूजन कसं आहे? शिवो भूत्वा शिवम यजेत अशा स्वरूपाचं आहे. आणि म्हणून एक आच्छादला गेला आणि एक प्रगट झाला. दोघं म्हणतात नको, आता दोघंही प्रगट होऊया आणि हा सगळा खेळ मांडूया. आता गंमत आहे. माऊली असं म्हणते की या दोघांना भय वाटतं. कशाचं भय वाटतं? आपल्याला जे भय वाटतं तसं नाही बरं का. या दोघांना काय वाटतं की आपला काय, आपण वेगळे व्हायला नकोय, आपला विरह व्हायला नकोय, आपण एकच असलं पाहिजे. आणि विरहाची भीती दोघांनाही वाटते. जशी प्रपंचामध्ये पती पत्नीला वाटते तशी शिवशक्तीला वाटते, पण त्याचं परिमाण वेगळं आणि त्याची उंची वेगळी. माऊली असं म्हणते की भेडे असं म्हटलेलं आहे. भेडे, भेडे म्हणजे या भयानं या शिवशक्तीला असं वाटतं आपल्यात अंतर तर पडणार नाही, आपल्यात तूट तर होणार नाही, मग काय करायचं? आणि म्हणून दोघंही एकमेकाला घट्ट धरून ठेवतात. दोघंही एकमेकामध्ये मिसळून या प्रपंचाचा सगळा विस्तार करतात आणि त्या विलासामध्ये आनंदाचा उपभोग घेतात. माऊलींनी फार सुंदर सांगितलं. आता सगळं जग या दोघांच्या मधून निर्माण झालेलं आहे. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा 14वा अध्याय जो त्रिगुणात्मक प्रकृतीचा सांगितलेला, त्या त्रिगुणाचं वर्णन करत असताना माऊलींनी एक सुंदर ओवी लिहिलेली आहे. 116वी ओवी आहे 14व्या अध्यायामध्ये. त्यात भगवंत सांगतायत, या कारणे मी पिता, महद ब्रह्म माता, अपत्य पंडुसुता जगडंबरू. एका ओवीमध्ये सगळा खुलासा केला. परमात्मा हाच अनंत विश्वांचा पिता, महद ब्रह्म म्हणजे मूळ माया हीच माता, आणि अपत्य पंडुसुता म्हणजे हे अर्जुना याचं अपत्य कोण? तर जगडंबरू. हे सगळं विश्व विस्तारलेले जे आहे जगडंबरू हे याचं अपत्य आहे. आता गंमत अशी आहे पहा की घरामध्ये एक 2-4 मुले जन्म, 2-4 कुठली, आम्ही 2 आमची 2, आता आम्ही 2 आमचे 1. काय हो, 1 अब्जाच्या पुढे लोकसंख्या गेली. आपली पृथ्वी, आपली धरित्री माता इतकी संपन्न आहे, भारताची भूमी 1 अब्ज लोकांना अजून ती अन्न देऊ शकते. काय भाग्यवंत आहोत. किती त्या ईश्वराचे आभार मानायचे. अजून उन्हाळ्यात थोडे हाल होतात पण पाणी पुरतं, अन्न मिळतं, सगळं होतं. पण पूर्वीच्या काळी अष्टपुत्रा सौभाग्यवती भव असा आशीर्वाद देत असत, कारण दोघांची प्रकृती ठणठणीत असत. त्याच्यामुळे 8 कन्यापुत्र सहज होतात, सगळ्या घरांमध्ये होतच. पुढे तर धर्मशास्त्रांनी नियम असा घालून दिलेला आहे की 10 पुत्र जर झाले, 10 पुत्र कन्या, तर पतीला 11वा पुत्र मानावा. याचा अर्थ आपल्या लक्षात आला का? पुढे पती पत्नी हे नातं नाही. जसे 10 पुत्र तसा पती 11वा पुत्र आहे. असा व्यवहार पती पत्नीनी घरामध्ये करायचा, इतका धर्मशास्त्रांनी दंडक घालून दिलेला आहे. आता काय 1 किंवा 2, पण जसं घराचं गोकुळ होतं, मुलं वाढायला लागतात, कन्या वाढायला लागतात, जावई येतो, सून येते, नातवंड होतात, काही भाग्यवंत असतात पतवंड होतात. आणि त्यावेळेला देहाची आसक्ती, देहाची ममता हळूहळू कमी व्हायला लागते. पहिलं जे आकर्षण असतं तारुण्यामधलं ते आपोआप कमी व्हायला लागतं. व्हायलाच पाहिजे, झालं नाही तर काहीतरी गडबड आहे असं समजा. ते कमीच व्हायला पाहिजे. घराचं गोकुळ झालं की वात्सल्य जास्ती वाढलंच पाहिजे. आपल्याकडे बरोबर सांगितलेलं आहे, दास्य भक्ती नंतर सख्य भक्ती, मधुरा भक्तीपर्यंतचा प्रवास आपल्याकडे सांगितलाय. आणि त्याला काही विशेष अर्थ आहे. दास्य भक्ती ही करावीच लागते. मुलं जन्माला आलं त्याला वाढवताना आई वडील घरातल्या सगळ्या मंडळींना दास्य भक्तीच आहे ती. किती त्या मुलाला जपावं लागतं. पुढे ते मूल मोठं होतं, त्याच्याशी मैत्री करावी लागते, म्हणजे सख्य भक्ती करावी लागते. तर ती मुलं वश होतात आणि म्हणतात मग आता आईला सांगत नाही, जा मी कोणाला आजीलाच सांगते असं म्हणून ते पोर जातं सांगतं. असं का बरं? केवढं मोठं रहस्य आहे. सख्य भक्ती, मैत्री जुळत गेली. पण या मैत्रीलाही विशेष अर्थ आहे. आपल्याकडे सुंदर सांगितले, लालयेत 5 वर्ष आणि 10 वर्ष आणि ताडयेत. 5 वर्ष लाड करावेत जपून, पुढे आवश्यकतेनुसार. अहो येता जाता नाही काही,
आवश्यकता असेल त्यावेळेला एखादा फटका द्यायला हरकत नाही, कारण त्या मुलाला वळण लागावं म्हणून. आणि मग प्राप्तेतु षोडशे वर्षे, 16 वर्षाचं एकदा कन्या किंवा पुत्र झाले, मुलाप्रमाणे मित्राप्रमाणे त्या मुलांशी व्यवहार करावा. काही मुलं त्याचा गैरअर्थ काढतात. मुलांशी मैत्रीचा व्यवहार आईवडिलांनी करायचा, मुलांनी आईवडिलांशी नाही. हे तरुणांनी इथल्या लक्षात ठेवायचं. असा त्यातला भावार्थ आहे आणि तो कळला पाहिजे आपल्याला. पण इथे भावार्थ असा की आसक्ती देहाची हळूहळू कमी होते, कामना वासना कमी होत जातात. पण इथे माऊली असं म्हणते, इथे प्रपंचामध्ये घराचं गोकुळ झालं की माणसं हळूहळू निवृत्त व्हायला लागतात, मन हळूहळू निघायला लागतं त्यांचं त्याच्यामध्ये. पण शिवशक्तीची गंमत अशी आहे की जगडंबरू अनंत विश्व ही प्रसवलेली आहे शक्ती, आणि तरी परस्परांविषयीची यांची पारमार्थिक आसक्ती काही कमी होत नाही. भावार्थ आपल्या लक्षात आला का? याच्यामध्ये कुठे कामना नाही, कुठे इच्छा नाही, कुठे वासना नाही. याचं ज्या वेळेला उदात्तीकरण होतं त्यावेळेला काय होतं, तिथे शृंगार रसाची निर्मिती होते आणि भगवंताचा अनुभव तैत्तिरीय उपनिषदाने सांगितलेलंच आहे. रसो वै सहा असा घ्यावा म्हणून सांगितलं. शिवशक्तीचं द्वंद्व हे पार्थिव नाहीये, ते चैतन्य स्वरूप आहे आणि म्हणून शिवशक्ती हे दोघही त्यातून नित्य प्रगट होत असतात. आता याला पुन्हा तीच उदाहरणं माऊलींनी दिलेली आहेत. जसा सोन्याचा अलंकार होतो आणि पुन्हा सोन्यात मिसळून जातो, सागराची जशी लाट येते आणि पुन्हा त्याच्यामध्येच मिसळून जाते, तसं हे कौतुक असतं. म्हणून शिवशक्तीचं द्वंद्व जरी असलं तरी अधिष्ठान कसं, म्हणून पुढे माऊलींनी सांगितलेलं आहे की हा स्वयंभू आहे. शिवशक्तीचं द्वंद्व मांडून हा सगळा विलास अनंत ब्रह्मांडाचा त्यांनी दाखवत असला तरी एकला शिवची नांदे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे शक्ती ही जरी त्या द्वैतामध्ये द्वंद्वामध्ये आपल्याला दिसत असली तरी सुद्धा तो परमात्मा शिवरूपानी एकटाच नांदतोय असं माऊलींनी सांगितलेलं आहे. किती विलक्षण सुंदर आहे पहा. आता माऊलींनी त्याला उदाहरणं दिलेत. आता सगळं ब्रह्मांड स्वरूप आपल्याला द्वैत दिसत असेल, दिसतच. मावळवीत विश्वावसु नवल उदयला चंडांशु 16व्या अध्यायाचा प्रारंभ करताना एक ओवी माऊलींनी अशी लिहिली आहे की सगळे थक्कच होऊन जातात, त्याच्यावर प्रबंध लिहावेत म्हणे. इतकं त्या एका ओवीमध्ये सामर्थ्य आहे. सूर्य उदयाला आला की सगळं विश्व तो प्रकाशित करतो, पण आपल्याला द्वैताचा अनुभव देतो. माझ्याहून या सगळ्या वस्तू वेगळ्या आहेत असं आपल्याला सूर्यामुळे कळायला लागतं. पण माऊली म्हणते जर हा सद्गुरु कृपेचा सूर्य उदयाला आला तर उलट होतं, अद्वैत होऊन जातं. आहा, काय गोड सांगितलं. म्हणजे पंचमहाभूत ज्या वेळेला आपल्याला दिसायला लागतात सूर्याच्या कृपेनं, सगळं जग दिसायला लागतं, त्यावेळेला द्वैताचा अनुभव आहे. पण सूर्यरूपी हा सद्गुरु रूपी सूर्य उदयाला आला की उलट घडतं, अद्वैताचा अनुभव येतो. असं काहीतरी विलक्षण होऊन जातं. मग प्रश्न असा उभा राहिला की द्वैतात अद्वैताचा अनुभव कसा घ्यायचा? माऊली म्हणते फार अवघड नाही, सोपं आहे एका दृष्टी. कसं? माऊलींनी त्याला काही फार गोड आणि अतिशय सुंदर उदाहरण दिले. माऊली म्हणते दो ओठी एक गोठी. दो ओठी एक गोठी, दोन ओठ आहेत पण गोष्ट दोन्ही मिळून एकच सांगतात. असं नाही वरचा ओठ म्हणत जा मी वेगळंच सांगतो, खालचा ओठ असं नाही म्हणत जा मी तुझ्याशी भांडण करतो, तू सांगशील त्याच्या विरुद्ध सांगतो. नाही, हे कौतुक आहे. द्वैतामध्ये अद्वैत कसं अनुभवायचं? दो ओठी एक गोठी. बरं, दो डोळा एक दिठी. डोळे दोन आहेत पण वस्तू एकच दिसते दोन्ही डोळ्यानं. दोन वेगळ्या दिसायला लागल्या की डॉक्टरकडे जावं लागतं, चष्मा द्या. दो डोळा एक दिठी असं कौतुक आहे. म्हणजे या द्वैतामध्ये सुद्धा अनुभव घेता येतो. दो नाद, दोन्ही नाद आहेत बरं का. म्हणजे टिपऱ्या दोन वाजवल्या तरी त्याचा नाद एकच निघतो. दोन टिपऱ्या आहेत पण त्याचा नाद मात्र एकच आहे. माऊली म्हणते दोन फुलं आहेत पण त्याचा वास एकच आहे. पण हा वास सजातीय फुलांचा हे कधी विसरायचं नाही. नाहीतर एक गुलाबाचं फुल आणि दुसरं धोत्र्याचं फुल आणा आणि म्हणाल कुठेही सारखा वास येतोय, असं नाहीये. मग इथे कौतुक असं आहे की भेद तीन प्रकारचे मानलेले. एक विजातीय, दुसरा सजातीय आणि तिसरा स्वगत. म्हणजे कसं समजावून घेऊया थोडस. एकच वृक्ष आहे आणि त्या वृक्षाला मुळं आहेत, त्याला पारंब्य आहेत, त्याला खोड आहे,
त्याला फांद्या आहेत, त्याला फुलं आहेत, त्याला पानं आहेत, त्याला फळं आहेत. एकाच वृक्षामध्ये सगळे निर्माण झालेलं आहे की नाही? याला म्हणायचं स्वगत भेद बरं का. या सगळ्याच मिळून एकच झाड असं आपण म्हणतो. झाड पाहिल्यावर आपण असं नाही म्हणत, असंच असतं ना. आता मांजराचं उदाहरण घेतलं आपण, असं नाही म्हणत की 4 पाय, मागे 1 शेपूट, त्याच्यावर केस, घारे डोळे, पुढे मिशा म्हणून मांजर, असं नाही म्हणत. आपण मांजरच म्हणतो. मांजर म्हणताना हे सगळं लक्षात आलेलं असतं. वृक्ष म्हणताना हे सगळं लक्षात आलेलंच असतं की त्याचेच सगळे अवयव आहेत. याला म्हणायचं स्वगत. दुसरं सजातीय भेद. याचा अर्थ कसा? सजातीय म्हणजे दोन्ही सारखे पाहिजेत बरं का. म्हणजे गुलाबाचीच फुलं पाहिजेत, 2 फुलं सुवासिक त्याच प्रकाराची एकत्र पाहिजे. आणि विजातीय म्हणजे काय? एक गुलाबाचं फुल आणि दुसरा हत्ती. आता यांचा काय संबंध आहे? काहीच नाही. हा विजातीय भेद झाला. पण इथे ज्या वेळेला माऊली म्हणते हा सजातीय आहे बरं का. 2 फुलं आहे पण त्याचा वास एकच आहे. मग हे द्वैतामध्ये असं अद्वैत आपल्याला अनुभवता येणं शक्य आहे असं माऊली सांगते. आता माऊली त्याच्याही पुढे जाऊन म्हणते की हे कसं साधेल? अद्वैताकडे झेपावायला आपल्याला कसं सहज शक्य होईल? ज्या वेळेला मीठ हे सागरामध्ये मिसळतं त्यावेळेला त्यांनी आपलं मीठ पण टाकलं तर सागराचा सिंधूपणाचा अनुभव येतो. अन्यथा कसा बरं येईल? येणं शक्यच नाहीये. म्हणून आपण काय केलं पाहिजे? मीठ जसं सागरामध्ये मिसळतं आणि त्याच्यामध्ये ते तद्रूप होऊन जातं आणि मग त्या सागरामध्ये मिसळून शेवटी त्याचा अनुभव सागराचा होऊन जातो. माऊलींनी 2-3 फार सुंदर उदाहरणं दिलीत. ते म्हणतात गंगा नदी सागराला येऊन मिळते. नावं वेगळी आहेत. एक गंगा नदी आणि दुसऱ्याला आपण काय म्हणणार? आता आपण नावं वेगळी देतो. बंगालचा उपसागर म्हण, अशी पूर्वी नावं नव्हती. त्याला गंगा सागरच म्हणत असत. पश्चिमेचा अरबी समुद्र हा सिंधू सागर होता. पूर्वेचा बंगालचा उपसागर ज्याला आपण म्हणतो हा गंगा सागर होता. दक्षिणेकडच्या सागराचं नाव बदललं नाही. हे आपलं केवढं भाग्य आहे. हिंदू महासागर म्हणतात. तेव्हा सिंधू सागर, गंगा सागर आणि हिंदू महासागर अशी खरी नाव आहेत त्याला. पण गंगा सागराला जाऊन मिळते. पण गंमत अशी आहे दोन्हीचं जलच आहे ना. गंगेचं नाव टाकलं काय आणि सागराचं नाव घेतलं नाही का? दोन्ही मध्ये पाणीच आहे आणि ते मिसळून जातं. हा आता भेद कुठे आहे? सागराचं पाणी खारट आहे आणि गंगेचं पाणी गोड आहे पण अधिष्ठान जलस्वरूपच आहे ना. माऊलीचं सांगणं किती गोड आहे बघा की मिठाची बाहुली सागर काय आहे म्हणून मोजायला गेली आणि सागरातच मिसळून गेली. आता वेगळे पण राहिलं कुठं? असा अद्वैताचा अनुभव घ्यावा. तेव्हा शिवशंकराला मी काय केलं? वंदन करायच्या निमित्तानं या शिवशक्तीचा जो विलास आहे या ब्रह्मांडातून प्रकट झालेला त्याचा अनुभव घेतला आणि म्हणून मी शंभू शंकराला या परमात्म्याला वंदन केलं असं माऊली म्हणते. आता थोडस पुढे जाते माऊली आणि दुसऱ्या प्रकरणाकडे येते. हे दुसरं प्रकरण म्हणजे सद्गुरूला केलेलं वंदन आहे. आपल्याला 2 दिवसांनी पुन्हा सद्गुरु वंदनाकडे यायचे म्हणून त्याचा फार विस्तार आत्ता करायला नको. थोडस आपण पुढे जाऊया. पण त्यातलं एकच त्यांनी वचन जे सांगितलेलं आहे तेवढं मात्र सांगायला पाहिजे. माऊली असं म्हणते मायारूप जो मोहरूप कुंजरू म्हणजे हत्ती आहे. माया कुंजरू जो आहे त्याच्या गंडस्थळामध्ये मुक्त असा जो मोती आहे मोती विया वोगरू. ते काय केलं? निवृत्तीनाथानी मला त्याचं जेवण दिलेलं आहे. म्हणजे काय? मायारूप कुंजरू मोडला आणि माया स्वरूप हत्तीच्या गंडस्थळामध्ये जो परमात्म स्वरूप आहे, जे एकात्म स्वरूप आहे, जे स्वरूप आहे ते माझ्या सद्गुरूंनी मला दाखवलं. जेवविता मला त्याचं भोजन घातलेलं आहे. वोगरू या रत्नांचं जेवण मला दिलेलं आहे असं त्यांनी म्हटले. त्या निवृत्तीनाथांना मी वंदन करतो. हत्ती हा माजलेला असतो, त्याच्या गंडस्थळातून मद येत असतो. तशी माया माजलेलीच असते आणि त्या मायेच्या आश्रयानं माणसंही माजतात. म्हणून त्या मायारूप कुंजराला अंकुश लावला आत्मज्ञानाचा आणि काय केलं? त्या मायारूप हत्तीला जिंकून टाकला. त्याच्या मस्तकातला तो मणी जो इतरांना अप्राप्य आहे त्याचा तो मणी बाहेर काढून त्या रत्नरूपी अशा अलौकिक आत्मसाक्षात्काराचं जेवण मला दिलं. चांगदेवानी एके ठिकाणी म्हणून ठेवलेलं आहे
कारण पंडित फार भांडतात. मुक्ताई कोण होती तर ज्ञानेश्वरांची बहीण नव्हती असं एका पंडितांनी म्हटलं. म्हणजे सांगदेवांची गुरु मुक्ताई कोण तर ती ज्ञानेश्वरांची बहीण नव्हेच, भगिनी नव्हे. मग ती कोण होती तर श्रीशैल्याला राहणारी नाथ संप्रदायिक दुसरीच कोणीतरी होती असा निष्कर्ष. मुक्ताई ती वेगळीच. त्याचं उत्तर सांगदेवांच्याच एका अभंगामध्ये सापडतं. आणि त्यात त्यांनी इतकं सुंदर वर्णन केले, या चारी भावंडांचं वर्णन केले. आणि त्यात वर्णन करताना चांगदेव काय म्हणतात की माझ्या गुरुचं म्हणजे मुक्ताईचं सामर्थ्य असं आहे की ही काय जेवते, ही परमार्थाची रत्न त्याच्या काय म्हणतो आपण त्या घोगऱ्या का काय म्हणतो ना ते करून ती खाते. आहा काय गोड वर्णन केलेलं आहे. म्हणजे माझ्या गुरुचं सामर्थ्य कसं आहे. आणि काय म्हणे मोतियाचे रांजण भरून ठेवले आणि त्यातलं पाणी हा ज्ञानोबा पितो असं वर्णन त्या चांगदेवानी एका अभंगात केले. अंगावर रोमांचच उभे राहतात. इतकं लोकविलक्षण सुंदर वर्णन. इथे भावार्थ असा की मायारूप हत्तीचा निराश करतो माझा निवृत्ती हा सद्गुरू, कारण तो शिवस्वरूपच आहे, त्याला काय अशक्य आहे. आणि परमात्म रत्न आहे, त्याचं प्रत्यक्ष दर्शन मला आत्मसाक्षात्काराच्या जेवणातून देतो. जसं ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी म्हटलेलं आहे की जो ज्याला आत्मज्ञान होतं तो कुठे बसलेला असतो, तो संतोषाच्या गाभाऱ्यात बसतो. आहा संतोषाच्या गाभाऱ्यात बसतो आणि काय जेवतो, आत्मसाक्षात्कारच जेवतो. मग कोण पुरं म्हणेल. कितीही वाढल्यात खर तर अंतर्बाह्य ज्याची तृप्ती झाली, वार्षिये वीण सागरू जले जैसा निर्भरू तैसा निरुपचारी संतोषी आज. पण संतोषाच्या गाभाऱ्यात बसून आत्मसाक्षात्काराचं जेवण करणारा तो कशी तृप्ततेची ढेकर देत असेल. हा काय माऊलींच्या एक एक कल्पना, मन थक्क होऊन जातं. आणि म्हणून माऊली इथे म्हणते माझ्या सद्गुरूंनी मला हा विलक्षण सुंदर लाभ करून दिला. आता या सद्गुरूंनी मला पारमार्थिक जो लाभ घडवला त्याच्यामुळे मी काय केलं, मी वाचारुण परिहार केला. तिसरं प्रकरण जे आहे ना अनुभवामृताचं, वाचारुण परिहार केला असं माऊली म्हणते. आता वाचा चार प्रकारच्या असतात. वैखरी आहे, मध्यम आहे, पश्यंती आहे, परा आहे. आपल्याला माहिती या चारी वाचांचा, या वाचारुणांचा परिहार मी माझ्या सद्गुरूच्या कृपेनं केला. म्हणजे काय केलं, तिथे जे वर्णन केलेलं आहे माऊलींनी हातपायच लटपटतात इतकं अलौकिक वर्णन आहे. कारण तिथे अज्ञान ही माऊलींनी सांगितले पुढे चौथ्या प्रकरणामध्ये, पण इथे अज्ञान म्हणजे काय तेही उलगडले, ज्ञान म्हणजे काय तेही सांगितले. आणि माऊली म्हणते स्वरूप ज्ञान याहून वेगळं आहे. अरे बापरे, आपण ज्याला ज्ञान ज्ञान म्हणतो त्यापेक्षा स्वरूप ज्ञान वेगळं आहे असं माऊलींचं सांगणं आहे. आता आपल्या चित्ताच्या मनाच्या अनंत प्रेरणा असतात. या प्रेरणांचं जोपर्यंत निरसन होत नाही तोपर्यंत अविद्येचा लोप होत नाही. कोणत्या प्रेरणा आहेत मुद्दाम सांगतो. त्यातली पहिली आहे प्रेप्सा, दुसरी आहे जिहासा, तिसरी आहे जिज्ञासा, चौथी आहे चिकीर्षा, पाचवी आहे शोक, सहावी आहे भय आणि सातवी अतृप्ती. अशा 7 प्रेरणा माणसाच्या ठायी असतात. आता समजावून घ्या ते कशा आहेत. फार मोठ्या. प्रेप्सा म्हणजे हवंसं वाटणं, जिहासा म्हणजे नकोसं वाटणं, जिज्ञासा म्हणजे जाणावंसं वाटणं, चिकीर्षा म्हणजे करावंसं वाटणं, शोक म्हणजे पूर्वी प्रतिकूल घडले आणि त्याचा आठव चित्तात मनामध्ये जागवणं आणि त्याचं दुःख होणं म्हणजे शोक, भय म्हणजे एखादं संकट येते या काळजीनं अंतःकरण कातरमय होऊन जाणं म्हणजे भय, आणि विषयाचं कितीही सेवन केलं रूपरस स्पर्श शब्दगंधाचं तरी तृप्ती न होणं म्हणजे काय, अतृप्ती. आपल्याला माहिती आहे ना, पूर्वी म्हणे पुण्यात गंमत झाली. काय गंमत झाली की एक गृहस्थ एका वाड्यात जेवायला निघाले ते आणि आतले गृहस्थ जेवून बाहेर पडत होते. आज जाणारीने प्रश्न केला की काय बेत आहे म्हटले आज जेवायला. त्यावेळेला आतून बाहेर पडणाऱ्या गृहस्थांनी काय करावं, तोंडात बोट घातलं, पटकन एवढं श्रीखंड काढून दाखवलं. म्हणजे हा महाभाग आता यापुढे जातच नाही आज श्रीखंड म्हणून थांबला. अतृप्ती. पंचेंद्रियांना कितीही द्या त्यांचं समाधान कधी नाहीच. आपल्या जिभेला जो पदार्थ आवडतो पोट सांगत असतं थांब, तरी म्हणतो थोडं जिव्हा लवलुच्य थोडं खाऊया की आणखीन काय बिघडते. मग वैद्य किंवा डॉक्टरचं औषध.
दुसरं काय होणार? म्हणून आपल्याकडे सूत्र आहे, मनुष्य कर्मात स्वतंत्र आहे आणि भोगात परतंत्र आहे. कर्म करताना मन सांगत असतं चांगलं किंवा वाईट. पुण्य स्वरूप चांगलं केलं तर ते आल्हाददायक असतं, अन्यथा प्रायश्चित्त स्वरूप भोगावंच लागतं. अतृप्ती आहेच आहे. माणसाने कितीही कार्यक्रम पाहिले, नाटक पाहिलं, सिनेमा पाहिलं, पुन्हा उद्या दुसरं नवीन पाहिजेच त्याला. मग डोळे आहेत, कान आहेत, नाक आहे, सुगंध हवाच असतो. सारखी जाहिरात, लक्ष्मी रोड आहेच. जावा, नवीन सेंट आणा, नवीन साड्या आणा, त्वचेला त्या साडीचा स्पर्श उत्तमातला उत्तम हवाच असतो. कोण नाही म्हणेल. अतिशय मऊ गादी पाहिजे, हे सगळं माणसाला हवं असतं आणि तरी सुद्धा त्यातून तृप्ती होत नाही, असं लक्षात घ्या. का बरं होत नाही? हे सगळं सापेक्ष असतं, वस्तूवर आधारलेलं असतं आणि ही वस्तू जाणारी असते. एकच अजर, अमर, अक्षय, अनाख्येय, अज, अव्यय, आनंद स्वरूप कोण? सद्वस्तू. सद्वस्तू म्हणजे परमात्मा. बाकी सगळ्या वस्तू नाशवंत, त्यांच्यावर जे अधिष्ठित असतं ते नाशमय असतं, असं आपण लक्षात घ्यायचं. म्हणून अतृप्ती आहे, पंचेंद्रियांची तृप्ती कधीही होत नाही. कोण म्हणेल असं? हा, तात्पुरती होते बरं का. अगदी पोटभर खाल्लं, बास म्हणतात, आता पुरे, अगदी तृप्ती झाली. 2 तास झाले की म्हणतात काढा बरं फ्रीज मधलं जरा, चला पुन्हा पुन्हा आपल्या जिभेला ते खावंसच वाट. केवढं आश्चर्य आहे. म्हणजे माणसाला ही पंचेंद्रियांची अतृप्ती आहे. भय वाटतं माणसाला, कारण काही गोष्टी या जातील काय, धन जाईल काय, संचय केला, चोर हल्ला करेल का, घर फोडेल का. काही जणांना वाटतं धन जाईल, काही जणांना वाटतं नाव जाईल, काही जणांना वाटतं कीर्ती जाईल. भय सारखं मागं लागलेलंच असतं, काय जाईल. काही जणांना वाटतं तारुण्य जाईल, जाणारच की, काय टिकणार आहे का. किती ब्युटी पार्लर मध्ये गेलात तर काय उपयोग आहे त्याचा, काय शेवटी काय, किती रंगरंगोटी केली तरी दर्पण झूठ ना बोले. आरसा बरोबर सांगतो तुझं वय इतकं आहे. उगाच माणसं म्हणतात, अहो तुम्ही दिसत नाही हो, 50शीचे, याला उगीच बरं वाटतं. खरं खोटं असतं. माणसाने म्हटलं म्हणून बरं वाटतं. आपण तेवढेच दिसत असतो, जेवढं वय असतं तेवढं दिसतो, काही फरक नसतो खरं तर. पण गंमत आहे, हे जाईल अशी भीती वाटते. ज्याला ही भीती वाटत नाही ना, त्यांनी खरं तर परमार्थात एक पाऊल पुढे टाकलं असा अर्थ आहे. पण भय वाटतं. भर्तृहरीनं तर लिहून ठेवलेलं, भोगे रोग भयम कुले च्युती भयम वित्ते नृपालाद भयम. सगळ्याला भय. रोगाचं भय कशाला? भोगालाय. अतिरिक्त भोग घेतला की रोगालाच. भोगे रोग भयम कुले च्युती भयम. कुळाचं नाव उज्ज्वल आहे आणि काही वेडवाकडं घडलं तर कुळाचं नाव जाईल, भीती वाटते. वित्ते नृपालाद भयम. पैशाला राजाचं भय असतं, इन्कम टॅक्स. एका हाताने आपण ते घालतो खिशात, तो दोन्ही हाताने काढून घेतो. पुन्हा सरकार असं लबाड असतं, हे करतं. मग अनेक गोष्ट आहे. रूपे जराया भयम. रूपाला वार्धक्य आलं की त्याचं भय आहे, वार्धक्याचं. आपल्या कायेला कृतांताद भयम, ते आहेच आहे. देहाला मृत्यूचं भय आहेच आहे. आणखीन शास्त्र येत असेल तर वादाचं भय आहे. गुण असेल तर खलांचं दुष्टांचं भय आहे. सगळ्याला भय आहे. मग अभय नाही का? भर्तृहरी म्हणतो एकालाच अभय आहे, वैराग्यमेवा भयम. जो वीतरागी झाला, सगळ्यातून सुटला, तो वैराग्याला, वशीकार वैराग्याला कशाचंही भय नाही. मग आता शोक आहे, पण शेवटी गतम न शोच्यम असा विचार करावा. आपल्याकडे म्हटले ईश्वराला सुद्धा म्हणे घड्याळाचे काटे उलटे फिरवता येत नाही. हा, म्हणजे घडलेलं उलट फिरवता येत नाही असं संत केव्हा तरी करतात. मेलेली व्यक्ती उठवली आणि लोक म्हणतात, हे असं कसं शक्य आहे? गोंदवलेकर महाराज म्हणायचे शक्य आहे. कसं शक्य आहे म्हणे? तुमचा भविष्य निर्वाह निधी नाही का तुम्ही साठवत? त्याला मराठीत प्रॉव्हिडंट फंड म्हणतात. असं सांगितल्याशिवाय लक्षातच येत नाही काही वेळेला. मग घरामध्ये कार्य निघतं, मुंज आहे, विवाह आहे, काहीतरी, आणि मग त्यातली उचल करतो आपण, काढून घेतो त्यातलं काही धन. तसं संत करतात. म्हणजे पुढल्या जन्मातली काही वर्ष या जन्मात देतात, कारण चैतन्यावर त्यांचा विजय मिळवला गेलेला असतो. म्हणून संतांच्या ठाई हे सामर्थ्य असतं. मग इथे भय आहे, कातरता आहे, शोक आहे, पण गतम न शोच्यम. कालिदास जसं म्हणाला, गतम न शोच्यम म्हणजे काय? भोजराजा म्हणे अंतःपुरात गेला, पूर्व सूचना दिली नाही,
त्यावेळेला त्याची पत्नी म्हणाली, या मूर्खो. आता पत्नीच पतीला असं म्हणायला लागली तर काय होईल? दासी बरोबर गप्पा मारत बसलेली होती. या म्हणजे जा असा अर्थ आहे बरं का, संस्कृत भाषेमध्ये उलट आहे. जा मूर्खा, येऊ नकोसात. आता राजाला अडचण अशी आली की राणीला जर विचारलं तू मला मूर्ख का म्हटलंस तर सिद्धच झालं. आता कुणाला विचारायचं, म्हणून त्यांनी म्हणे दुसऱ्या दिवशी प्रयोग केला राजसभेमध्ये. एक एक पंडित आलात की तो म्हणायचा या मूर्ख. आता पंडित सपावायचं, राजाला उलट कसं काय सांगायचं. कालिदास आला, कालिदासाला या मूर्ख म्हटलं. कालिदास म्हणाला काय खादन्न गच्छामी हसन्न जल्पे गतम न शोचम कृतम न मन्ये द्वाभ्याम तृतीयो न गच्छामी राजम किम कारणेने मी मूर्खम वदसी. राजाला उलगडा झाला. तो म्हणाल मी खात खात बोलत नाही, गदगदा खदखदा हसत असताना बोलत नाही, गेलेल्या गोष्टीचा शोक करत नाही, कोणतीही कृती करताना अगोदर पूर्ण विचार करतो. आणि राजा दोघं एकांतात असताना तिसरा मी आगंतुक जात नाही. तेव्हा मला तू मूर्ख का म्हणालास तेवढं सांग. राजाला बरोबर कळ. शोक गतम न शोचम, गेलेलं गेलं, गंगेला मिळालं म्हणावं. आता तरी पुढे याची उपदेश तुकाराम महाराज म्हणालेत ना, ते खरं आहे एका दृष्टीनं. झालं गेलं, गंगेला मिळालं, आता इथून तरी सुधारा. आणि बेटर लेट दॅन नेव्हर हे बरोबर कळतं. आता तरी पुढे ह्याची उपदेश नाही कळत. काय आश्चर्य, काय आंग्ल भाषेचा पगडा आहे आपल्या चित्तावर. आता तर काय पहिलीपासून आंग्ल भाषा. माझा मराठाची बोलू कौतुके बरी अमृतातेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळवेन. इथे भावार्थ असा, अविद्या गेली की शोक भय आणि अतृप्ती नाश पावतात. पण तरी आपल्याला आश्चर्य वाटेल, प्रेप्सा जिहासा जिज्ञासा चिकीर्षा नाश पावत नाही. योगाने हे सिद्ध करून दाखवलेलं आहे. कारण परिणामी त्या कायम स्पंदन रूप राहतात. मग अविद्येचा नाश झाला आणि विद्या प्राप्त झाली तरी जात नाहीत. होय, माऊली म्हणते तसंच आहे. त्याचं कारण असं, आपण ज्या वेळेला म्हणतो की मला ज्ञान झालं, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी मध्ये सुद्धा काही अज्ञान आहे. अरे बापरे, आता काय म्हणायचं. अहम ब्रह्मास्मी मध्ये सुद्धा अज्ञान अविद्यालेश आहेच थोडा. माऊली म्हणते अहो त्याला कारण आहे. तुमच्या लक्षात आलं का? दिवा असं कधी म्हणतो का की माझा प्रकाश दाखवण्यासाठी दुसरा दिवा आणा बरं, असं कधी म्हणतो दिवा? शक्यच नाही. कारण दिवा हा स्वयंप्रकाशीच आहे. त्याला असं म्हणावंच लागत नाही की दुसरा दिवा आणा. मग माऊली म्हणते अहम ब्रह्मास्मी तरी का म्हणावं? मी ब्रह्म आहे याच तरी सात्विक स्फुरण राहिलंच की, म्हणजे अविद्येचा लेश तिथे राहिलाच. असं हे स्फुरण राहणं म्हणजे वाचारुण आहे. त्या वाचारुणाचा संपूर्ण परिहार आपल्याला करता आला पाहिजे. तो कसा करायचा? एक आपल्याकडे सुंदर दृष्टांत सांगितलं, फार गोड आहे. बंगालमध्ये म्हणे एक चांगला सज्जन मनुष्य राहत, चांगला होता, सत्प्रवृत्त होता, भला होता, समाजामध्ये मिसळत असे, नोकरी प्रामाणिकपणे करत असे. आणि पुढे यथासमय त्याचं लग्न झालं. लग्न झालं आणि मग त्याला असं कळलं की आपली बायको ही चेटकीण आहे. अरे बापरे, ती महाभयंकर प्रयोग करत असते, रात्री जागत असते, अग्नी प्रज्वलित करत असते, त्याच्यासमोर बसून काय काय मंत्र म्हणत असते, त्यात उडीद तांदूळ टाकत असते, मग त्या ज्वाला वर जात, सगळं तो बघत होता. आणि त्याला भयंकर भीती वाटायला लागली. एके दिवशी तो संतापला आणि तो म्हणाला असे प्रकार केलेस तर बघ यापुढे. त्यावेळी ती आपल्या पतीला काय म्हणाली, चुप्प बैस. का मला तू हे प्रकार करू नको म्हणतोयस? माझं सामर्थ्य तुला माहिती नाहीये. तुला डुक्कर करून टाकीन, मनात आणलं तर तुला गाढव करीन, मनात आणलं तर तुला पक्षी करेन. इतकं सामर्थ्य जादूचं माझ्याकडे आहे. मी चेटकीण आहे. त्यावेळेला याला घामच फुटला. आपल्या मित्राला त्यांनी दुसऱ्या दिवशी गाठलं. तो म्हणाला असा सगळा प्रकार आहे, मी काय करू? त्यावेळी तो म्हणाला अरे कदाचित हे खोटं असेल, खोटी धमकी देत असेल ती तुला. त्यावेळी हा म्हणाला शक्य आहे बरं का. मग म्हणाले मी काय करू? तो म्हणाला दुसऱ्या कशावर तरी प्रयोग करून बघ. तुझ्या बायकोला म्हणा दाखव तुझं सामर्थ्य. त्यावेळेला यांनी काय केलं, खरंच एक कोंबडी पकडून नेली आणि तो म्हणाला मला उगाच धमकी देतेस, तुझ्याजवळ काही सामर्थ्य नाही आहे मला माहिती आहे, उगाच मला धमकावतेस.
या कोंबडीचं रूपांतर गाढवात करून दाखव, नाहीतर हातात माझ्या वेताची छडी आहे. त्यावेळी म्हणे ती स्त्री गदगदा हसली आणि तिनं जादूची कांडी घेतली, काहीतरी मंत्र पुटपुटले आणि त्याच्या भोवती फिरवली. फिरवल्याबरोबर कोंबडीचं गाढवात रूपांतर झालं. हा मटकन खालीच बसला. आता ती म्हणाली, बोल तुला काय करू, डुक्कर करू? म्हणजे दोघंच सुखानी शेजारी शेजारी नांदाल. त्यावेळेला तिचे पाय धरले त्यानं, त्याला घाम फुटला होता आणि तो म्हणाला, असलं काही करू नका, कृपा कर माझ्यावर, पण माझ्यावर जादूचा प्रयोग करू नको. आणि मग त्याला रात्रंदिवस ती चिंता लागली, आता काय करायचं, यातून मार्ग तरी काहीतरी काढला पाहिजे. मित्र म्हणाला, अरे तू अलीकडे फार चिंतातूर दिसतोस. तो म्हणाला, तू मला सल्ला दिला असं ते सगळं अंगलट आलं माझ्या. म्हणजे काय झालं, तर तो म्हणाला, अंगलट आलं याचा अर्थ असा की खरोखरच त्या माझ्या त्या चेटकीण बायकोच्या मध्ये सामर्थ्य आहे. कोंबडीचं तिने गाढवात रूपांतर केलं आणि मला म्हणते आता डुक्कर करू का? अरे बापरे. मग मित्र म्हणाला, आता मी तुला आणखीन एक मदत करणार आहे, सल्ला देतो, बघ पटतो का? त्यावेळी तो म्हणाला, हा काय सल्ला देतोय बघूया. दुसऱ्या दिवशी गेला मित्राकडे. मित्र म्हणाला, काल मी सगळ्या गावात हिंडलो आणि तुझ्या बायकोला जी जादूविद्या येते त्याच्यापेक्षा अधिक जादूविद्या येणारी एक तरुणी आपल्या गावात आहे, पण ती महाभयंकर चेटकीण आहे, म्हणून तिच्याशी कोणी लग्न करत नाही. तू जर केलंस तर तुझी त्या चेटकीण बायकोकडून सुटका होईल. तो म्हणाला, अहो तुम्ही हे काय भलतच सांगताय मला, हे भयंकरच आहे सगळं. म्हणजे एका चेटकिणीच्या तावडीत आहे, दुसऱ्या चेटकिणीच्या तावडीत कशाला सापड, आणि ती पुन्हा जास्ती बलाढ्य आहे असं तू म्हणतोयस. मग तो म्हणाला, आता दुसरा काही मार्गच नाहीये तुला उरलेला, कारण या चेटकिणीच्या तावडीतून तुझी सुटका तर व्हायला पाहिजे. बर म्हणाला, आता करतो, पण हे गुप्तपणे केलं पाहिजे, कारण पहिल्या बायकोला जर कळलं तर ती माझं डुक्कर करेल, तेव्हा मला फार भीती वाटते. म्हणून हे दुसरं लग्न आता मी गुप्तपणे करतो असं त्यांनी ठरवलं. पहिल्यांदा तो दुसऱ्या चेटकिणीकडे गेला आणि तो म्हणाला, असं असं आहे, ती माझ्यावर असा प्रयोग करणार आहे. तर ती म्हणाली, तू काय घाबरतोस, तिच्या अनंतपट विद्या मला येते आणि तिच्या समोर तू घाबरू नकोस, माझ्या समोर तिचं टिकावंच लागणार. मग याला इतका आनंद झाला. मग तो म्हणाला, तू काय करणार माझ्या पहिल्या बायकोच? मग ती काय म्हणाली, आता मी गंमत करेन, आपलं लग्न झालं की मी जादूचा प्रयोग करणार तुझ्या बायको आणि तिचं काळ्या घारीमध्ये रूपांतर होईल आणि माझं पांढऱ्या घारीमध्ये रूपांतर होईल. मी तुला एक जादूची कांडी देते, ती घ्यायची आणि तुझी पहिली बायको काळी घार झाली रे झाली की तिला मारून टाकायचं. मग हा म्हणाला, मी करतो तसं, म्हणजे त्या एकीच्या तरी तावडीतून सुटेल. आणि मग तिनं काय केलं म्हणे, मंत्रून काही उडीद दिले या माणसाकडे आणि सांगितलं की ती तू काळी घार मारलीस रे मारलीस की माझ्या अंगावर, कारण मी पांढरी घार असणार आहे, माझ्या अंगावर उडीद टाकायचं, म्हणजे मला पुन्हा पहिलं स्वरूप प्राप्त होईल. झालं. दुसऱ्या दिवशी यांनी त्या दुसऱ्या चेटकिणीशी लग्न केलं आणि तिला घेऊन घरी आला. घरी आल्याबरोबर त्या दोघींचं जे भांडण सुरू झालं आणि ती पहिली म्हणाली, थांब आता तुला गाढव डुक्कर खरंच करते मी, मला तू फसवलंस. एवढ्या तिनं मंत्र टाकला आणि मंत्र टाकल्यावर चमत्कार झाला. काय चमत्कार झाला, ते दोघींचं रूपांतर झालं, एक काळी घार झाली, एक पांढरी घार झाली आणि दोघी भांडायला लागल्या. याला आठवलं हातामध्ये काठी आहे जादूची आणि त्यांनी एक प्रहार केला आणि काळी घार मारून टाकली, मेली. त्याला इतका आनंद झाला, तावडीतून सुटलो आणि मग त्यांनी उडीद घेतले. आता म्हणाला त्या पांढऱ्या घारीवर टाकले पाहिजेत. एवढ्यात मित्राने अडवलं. तो म्हटला, हे काय करतोस तू? तो म्हणाला, तिने सांगितले मला उडीद टाक की माझं मला पहिलं स्वरूप प्राप्त होईल. तर तो म्हणाला, वेडा आहेस का? अरे काली को मारा है, अभी कमली को भी मारो. त्यावेळेला म्हणे त्यांनी तीच काठी घेतली आणि कमलीलाही मारलं, कालीलाही मारलं, कमलीलाही मारलं. हा दृष्टांत जोग महाराज देत असत. वैकुंठवासी सोनू मामांचे सद्गुरू म्हणजे आपले परात्पर गुरु हा दृष्टांत देत असत. आणि सांगायचे काय, याचा भावार्थ तात्पर्य आपल्या लक्षात आला असेल. काली को भी मारो, काली मेलीच आहे, काली मर गई, अभी कमली को भी मारो. अज्ञान मेले, आता ज्ञानालाही मारा. ज्ञानाचं महत्व कुठपर्यंत आहे, अज्ञान नाहीस व्हावं म्हणून आहे. अज्ञान मेलं की ज्ञानाचं प्रयोजनच संपलं. लक्षात येते का आपल्या?
तिथे ज्ञानाचं प्रयोजन संपलं, ज्ञानाची गरजच उरली नाही. अविद्येचा नाश करण्यासाठी विद्या पाहिजे. आपल्याकडे अपराविद्या आणि पराविद्या सांगितल्या. अपराविद्येमध्ये या सृष्टीतलं सगळं येतं, संस्कृतीच्या अष्टांगामधलं सगळं येतं. म्हणजे धर्मकारण आलं, राजकारण, अर्थकारण, समाजकारण, वाङ्मय, विज्ञान, कला, शिक्षण सगळं आलं. तिथे अहंकाराचं स्फुरण आहे. बरे अगदी सात्विक अहंकार असला त्यात सगळं निर्माण करतो मनुष्य, पण ते सगळं अपराविद्येत आहे म्हणून ते नाशवंत आहे. ही अपराविद्या नाश, तीच अविद्या एका दृष्टी. त्याला आलिंगन मनुष्य देतो आणि पुन्हा पुन्हा त्याला वाटतं इतकं आपण निर्माण केलं, तितकं निर्माण केलं, पण सृष्टीच्या कालखंडामध्ये सगळं नाशवंत असतं आणि प्रलयामध्ये मिसळून जातं. फक्त मानवाचा व्यक्तिगत अहंकार सुखावतो एवढा खरा. पण माणसाला कुठपर्यंत जायचंय, ज्ञानाची कास धरून कुठपर्यंत जायचंय, तर ज्ञानजन्य निरहंकारापर्यंत जायचंय. पशुपक्ष्यांना काही अहंकार असत नाही, निरहंकारच असतो, पण तो अज्ञानजन्य निरहंकार असतो. माणसाला व्यक्तिगत अहंकार असतो. जो लोककल्याण करतो त्याला व्यापक अहंकार असतो, आणि जिथे ज्ञान झालं तिथे ज्ञानजन्य निरहंकार असतो. अशा एकेका पायरीनं माणसाला उन्नत व्हायचं असतं, आणि ते सर्वार्थाने खरंही आहे. पण इथे भावार्थ असा की पराविद्या अपराविद्या दोन सांगितल्या, पण अविद्या एकदा संपवली आणि तिथे शोक भय अतृप्ती गेली की मग मागे काय उरतात, तर प्रेप्सा, जिहासा, जिज्ञासा, चिकीर्षा उरतात. कारण त्या परिणाम स्वरूप स्पंदन करत असतात. आता त्यांचा नाश कसा करायचा, स्वरूपाचं ज्ञान करून करायचा. म्हणजे कालीही मारायची आणि कमलीही मारायची. अविद्याही गेली, विद्याही गेल्या, अज्ञानही गेलं, ज्ञानही गेलं. मग तिथे निखळ काय उरलं, खरं तर स्वरूप ज्ञानापलीकडे तिथे काहीही नसतं. पाणी आहे हे कशामुळे कळतं, जमीन आहे म्हणून पाण्याचं वेगळेपण आहे. माऊलींनी इतकं सुंदर त्याचं विवेचन केलेलं आहे. ज्ञान अज्ञान याचा विवेक करत असताना माऊली काय म्हणते की हा विवेक आपण कसा करायचा, की पाणी आहे आणि दुसरीकडे जमीन आहे. पण ज्या वेळेला प्रलय होतं त्यावेळेला काय होतं, सगळं जलमयच होऊन जातं की, म्हणजे स्थळही गेलं आणि जलही गेलं, सगळंच जलमय होऊन गेलं. आणि ते खरं आहे एका अर्थाने. मग असं अज्ञानही गेलं, ज्ञानही गेलं, उरलं काय, स्वरूप ज्ञान उरलं केवळ. आता प्रेप्सा म्हणजे हवं असणं. प्रत्येक गोष्टीचा अर्थ आपण जरा समजावून घ्या. प्रेप्सा आहे, जिहासा आहे, जिज्ञासा आहे, चिकीर्षा आहे. आता तुम्ही म्हणाल अशा प्रेरणा असण्यामध्ये गैर काय आहे, गैर काहीच नाही आहे. पण त्याला सत्वाचं अधिष्ठान नसलं तर आतंकवाद. मला विमान चालवता येतं, माझ्याजवळ तंत्रज्ञान आहे, मला संगणकीय ज्ञान आहे, मला अणूचं ज्ञान आहे, पण मी त्याचा उपयोग काय करतो. दोन तरुणांनी म्हणे जगातल्या सगळ्या असंख्य संगणकांच्या काय सॉफ्टवेअर मध्ये काय तो व्हायरस आणला. व्हायरस बुद्धी आहे पण दुर्बुद्धी आहे, सद्बुद्धी नाही आहे. हवंसं वाटणं, नकोसं वाटणं, जाणावंसं वाटणं आणि करावंसं वाटणं यात गैर काहीच नाही आहे. पण हवंसं वाटणं, काय हवं हे वाटावं, याला काही मर्यादा आहेत. त्याला नीतिमत्तेची चौकट आहे, त्याला धर्माची चौकट आहे. मी धर्माच्या अविरुद्ध असलेला काम आहे असं भगवंतानी गीतेत सांगितले. त्याला केवढा अर्थ आहे. धर्माच्या अविरुद्ध म्हणजे धर्मासहित असलेला, धर्मच प्रगट करणारा मी काम आहे असं भगवंत सांगतात. धर्माचे विरुद्ध नाही आहे मी, धर्माच्या अविरुद्ध म्हणजे धर्माधिष्ठित असा जो काम, असा जो अर्थ, तोच मी आहे. त्या दोन्हीचं सेवन धर्माच्या अधिष्ठानावर केलं की काय होतं, मोक्ष वाढूनच ठेवलाय, मिळणारच. पण माणसं हे करत नाहीत आणि म्हणून हवं असणं नको असणं यात काही गैर नाहीये. उद्या माणसं असं म्हणायला लागली क्रियमाण कर्म मी वाटेल ते करतो आणि शिवाय माझ्या वाट्याला दुःख यायला नको, कसं जमेल. क्रियमाण कर्माचं स्वातंत्र्य दिले. चांगलं पेराल चांगलं उगवेल. पाणी कुठे घेऊन जात आहे, तंबाखूच्या बागेला, मग तंबाखूच मिळणार. आंब्याच्या झाडांना दिलं तर आंबे मिळणार, केळ्याच्या बागेला दिलं तर केळी मिळणार. पाणी कुठे नेताय म्हणजे त्या चैतन्याचा उपयोग आत्मोन्नतीसाठी करताय का अधोगतीकडे आपण स्वतः जाताय, असा विवेक माणसाला करता आला पाहिजे. क्रियमाण कर्माचं स्वातंत्र्य आहे. चांगलं पेरलं तर चांगलं उगवणार आहे,
कार्बनचा उपयोग कोळशासाठी करणार का हिऱ्यासाठी करणार? कोळसाही पाहिजे, हिराही पाहिजे, दोन्हीचं प्रमाण ठरलेलं आहे. मग त्या कार्बनचा यथायोग्य उपयोग करून बघा. भावार्थ लक्षात येतोय का? हवंसं वाटणं किंवा नकोसं वाटणं, जे सुखानुशायी आहे ते राग आहे, दुःख जे देणार आहे ते प्रतिकूल आहे म्हणून द्वेषात्मक आहे. प्रेप्सा जिहासामध्ये अनुराग आहे आणि द्वेष आहे. अनुकूल घडलं की मनुष्य म्हणतो द्या द्या द्या, आणखीन हवंसं वाटतं. पैसा कितीही दिला तरी माणसाला हवाच असतो. 1 दिले की 10, 10 दिले की 100, 100 दिले की 1000, 1000 दिले की लाख, लाख दिले की कोटी, म्हणजे अगदी खर्व निखर्व पद्मापर्यंत जातं. सुंदरदास नावाचे संत होऊन गेले निर्गुणी, दादू दयालांचे संत, त्यांनी याच्यावर एक काव्यच लिहिलेलं आहे की मनुष्य किती लोभी असतं, कितीही दिलं तरी त्याला पुरं पडत नाही. म्हणून हवंसं वाटणं हे काय हवंसं असावं? जो जे वांछील तो ते लाहो, हे खरं आहे. पण हे केव्हाच जो जे वांछील तो ते लाहो आहे? आत्मज्ञानाने बैठक विस्तारित झाली, लोक कल्याणाचाच विचार आपल्या चित्तामध्ये मुरला कि मग जो जे वांछील तो ते लाहो. नाहीतर मनुष्य काय वाटेल ते मागायला लागेल. जगातली एकच वस्तू जगातल्या 5-6 अब्ज लोकांनी मागितली तर काय होईल? जगातलं सगळं धन फक्त माझ्याकडेच असावं असं जगातली 6 अब्ज माणसं म्हणायला लागली तर काय होईल? जगातली सगळ्यात लावण्यवती तरुणी ही माझी फक्त माझी पत्नी असावी असे जगातले 6 अब्ज लोक म्हणायला लागले तर काय होईल? अर्थ आपल्या बरोबर ध्यानात आला असेल. प्रेप्सा जिहासामध्ये गैर काही नाहीये, पण ते हवं असणं नको असणं हे आत्मज्ञानाच्या बैठकीवर असतं. त्याच वेळेला लोककल्याणाचं असतं. जाणावंसं वाटणं हेही बरोबर आहे, पण ते जाणून घेण्यासाठी तेवढी पात्रता मानवाच्या अंगी निर्माण व्हावी लागते, अन्यथा त्याला किंमत शून्य आहे. लक्षात येते का आपल्याला? मला जाणून घ्यायचंय. काय जाणून घ्यायचंय? आत्मसाक्षात्कार. पण श्रवण करण्याची सुद्धा पात्रता माझ्यामध्ये नसेल, आत्मसाक्षात्कार कसा होईल? मला पहिलीच गणित येत नाही, 2 अधिक 2 म्हणजे 4 एवढंही मला कळत नाही, आणि मला MSc चं गणित शिकवा असं जर कोण म्हणायला लागला तर अज्ञान. जाणावंसं वाटणं योग्य आहे, पण ते कोणत्या पातळीवरचं आहे हे महत्वाचं आहे. मग म्हणून सांगितलेलं आहे, यात गैर काही नाही, पण त्याची प्रत्येकाची पातळी ठरलेली आहे. ज्या वेळेला वाचारुण म्हणजे अगदी परावाणीनं सुद्धा या 4 वाणींच्या माध्यमातून आपल्याला ब्रह्म म्हणजे काय कळतं. तपश्चर्येनंतर त्याचा अनुभव येतो, पण अनुभव आला तरी सुद्धा अहम ब्रह्मास्मी हे स्फुरण सुद्धा नसावं, ते जावं, कारण तिथे वाचारुणाचा परिहार झालेला नसतो. आणि म्हणून कालीही मारा कमलीही मारा हा भावार्थ आहे. हे ज्याला जमलं तो एका अर्थाने कृतार्थ झाला. आता पुढे जाऊन ज्ञानाज्ञान विवेकामध्ये माऊलींनी एक गोष्ट सांगितली आहे, अतिशय सुंदर. हे स्वरूपाचं ज्ञान कसं आहे? बृहदारण्यक उपनिषदांनी जसं वर्णन करून ठेवले की डोळे रूप पाहतात, पण डोळ्याच रूप होऊन गेलं तर कुणी कुणाला पाहायचं? नाक सुगंध येतो नाकाला, पण नाक आणि सुगंधच जर एक होऊन गेले तर कुणी कुणाचा सुगंध घ्यायचा? कानावर शब्द पडतो, पण कानच शब्द होऊन गेले, कुणी कुणाचा शब्द ऐकायचा? जिव्हेला स्वाद कळतो, पण दोन्ही मिसळून गेले एकमेकांमध्ये, तर कुणी कुणाचा स्वाद घ्यायचा? माऊलींनी ही उदाहरणं अनुभवामृतामध्ये उपनिषदिक तत्वज्ञानामधून आलेली दिलेली आहेत. ते म्हणतात आकाश सगळ्यांना आपल्यात सामावून घेतं, पण आकाशाने कुणाला सामावून घ्यायचं? आकाश इतरांना घेतं, पण आकाशानेच आकाशाला कसं सामावून घ्यायचं? हे शक्यच नाहीये. डोळे सगळी सृष्टी पाहतात, पण डोळ्यांना स्वतःला पाहता येत नाही. काय गंमत आहे का? तुम्ही म्हणाल आरशात बघतो की आम्ही. माऊली म्हणते आरशात प्रतिबिंब दिसतं, मूळ बिंब नाही. प्रतिबिंब पाहता येईल, बिंब नाही पाहता येणार. आपल्याच डोळ्यांनी आपले डोळे बघा बरं, कुठे दिसतात? दिसणार नाहीत. मग ते प्रतिबिंब स्वरूप असेल, मग प्रतिबिंबही गेलं आणि बिंबही गेलं. माऊलींनी त्याला सुंदर उदाहरण दिले. मानवाचा चेहरा आहे, मुख आपण आरशामध्ये पाहतो. आता हे जे मुख आहे ते चेहरा आपलं मुख आरशात पाहिलं काय आणि न पाहिलं काय तरी आहेच, पण आरशात पाहिल्यावर आपल्याला कळतं की हे जे बिंब आहे त्याचं हे प्रतिबिंब उमटलेलं आहे. आता आरशात पाहिलं नाही तर प्रतिबिंबही गेलं आणि मूळ बिंबही गेलं, तरी मुख आहेच की, ते कुठे गेलेलं आहे?
आपल्या भावार्थ हळूहळू आता लक्षात यायला लागलेला असेल, कारण आता सच्चिदानंद स्वरूपपणे माऊलीने उलगडले, ते पुढे बघायचे, पण हा भावार्थ आता बरोबर आपल्या हळूहळू लक्षात यायला लागलेला असेल. म्हणून माऊली म्हणते की अज्ञान तर गेलं पाहिजेच, पण ज्ञानाचं सुद्धा स्मरण राहता कामा नये. मग मी काय केलं, कशामुळे या वाचा ऋणांचा परिहार मी करून घेतला? माऊलीने त्याची एक खूण सांगितली आणि तितकी अलौकिक आहे. समर्थांनी तेच सांगितले. माऊली म्हणते वाचा ऋणाचा परिहार मला करता येईना, मग मी काय केलं, मी गुरुला शरणागत झालो. मी माझ्या सद्गुरूला दंडवत घातलं आणि सद्गुरूंनी निवृत्तीनाथांनी अशी कृपा केली की माझ्या वाचा ऋणाचा परिहार झाला. साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूस लागली. पण भावे नमस्कार घाली तर, भक्तीनं, अलौकिक भक्तीनं नमस्कार घातला तर गुरु वळतो आणि मग जिथल्या तिथे नेऊन उपासकाला, साधकाला घालत असतं. माऊली म्हणते वाचा ऋणाचा परिहार हा शब्दानी होत नाही, अगदी परावाणीनं सुद्धा होत नाही. त्याचा परिहार जर करायचा असेल म्हणजे ज्ञानाचं अहम ब्रह्मास्मी हे स्मरण सुद्धा जर घालवायचं असेल, कारण दिवा नाही म्हणणार, अहो दुसरा दिवा आणाहो दाखवायला. माऊलीने त्याला आणखीन एक सुंदर उदाहरण दिलेलं आहे. सूर्य असं कधी म्हणतो का की अंमळ जरा उजाडू दे बर का, मग मी उदयाला येतो. हा, असं सूर्य कधी, काय माऊलींच्या एक एक सुंदर उपमा आहे, काय विलक्षण सुंदर दृष्टांत दिले. सूर्य असं थांबत नाही कधी, जरा उजाडू दे मग मी उदयाला येतो, नाही. तसं हे अज्ञान तर गेलंच पाहिजे, पण ज्ञानाचं स्मरण सुद्धा निशेष करून टाकणं हा वाचा ऋणांचा परिहार आहे. वैखरी काय, मध्यमा काय, पश्यंती काय आणि परा, की ज्याच्यामध्ये द्रष्टेपण असतं आणि बोललेले शब्द सत्य होतात, त्याचाही परिहार व्हायला पाहिजे असं माऊली आम्हाला सांगते. तो कुणाच्या कृपेमुळे होतो तर सद्गुरूच्या कृपेमुळे होतो. त्या सद्गुरूला मी वंदन केलं आणि काय केलं, त्यांनी माझा माया कुंजरू मारला आणि मला त्या परमात्म स्वरूपाचं असं अलौकिक जेवण दिलं की ज्याची तृप्ती अनंत जन्म अनंत काळ आहे. त्या सद्गुरूला मी पुन्हा पुन्हा वंदन करतो असं माऊली म्हणते. असा गुरु वळला की मग काय होतं, गुरु आणि शिव एकच असतात. ही आत्मतृप्तीची, आत्मज्ञानाची भावना आपल्या चित्तामध्ये जागते आणि तो शिव, तो परमात्मा सच्चिदानंद स्वरूप आहे असं आपल्याला कळायला लागतं. त्यातले सच्चिदानंद कोणते असतात हे माऊलींनी पुढल्या प्रकरणात उलगडले. तिथपर्यंत यायचं ठरवलं तर पण काही जमलं नाही, कारण थोडं थोडं उलगडून दाखवायला लागतं ना. तेव्हा ते सच्चिदानंद स्वरूप अनुभवामृतामधलं कसं आहे आणि त्याच्या पुढे उपसंहारापर्यंत माऊलींनी अज्ञानाचंही खंडन केलेलं आहे, ज्ञानाचंही खंडन केलेलं आहे. ते कसं अलौकिक केलेलं आहे ते आता उद्याच्या आपल्या प्रवचनामध्ये पाहायचं. जेवढं ऐकलं तेवढं श्रद्धेनं अंतःकरणामध्ये साठवायचं. घरी गेल्यावर त्याच्यावर मनन करायचं. अन्न सेवन केलं, पचनासाठी शतपावली करायची असते. तसं ऐकलेलं श्रवणाचं मननामध्ये रूपांतर करून थोडं मुरवायचं असतं. हा त्यातला भावार्थ आहे. तो तुम्हा आम्हा सगळ्यांना अनुभव येवो. अनुभवामृताचा तो माऊलींच्या कृपेनं, भगवंताच्या जगन्नियंत्याच्या कृपेनं येवो अशी आज त्याच्या चरणाशी प्रार्थना करायची, माऊलींची आरती गायची आणि मग आज काही काल विरमायचं. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, आदिनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ प्रभु. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञान राजा प्रगट गुह्य बोले,
विश्व ब्रह्माची ठेले रामा जनार्दनी पायी टकची ठेले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञान राजा. ज्ञानेश्वर महाराज की जय.